नीट घे सर्जा. तिकडं काय बघायला लागला? कॅमेरा इकडं सरकाव. हा आता बघ तिकडं कुठं बघायला लागला? अरे लाईट बरोबर करे हो. तोंड काळ यायचं बरं. तुझा भरोसा नाही. नीट काढ. आईला फोटोग्राफर कोण आहे रे? मी आहे का तू? स्माइलिंग फेस. मिळाला बघू. अला का सर्जा, तुला खालच्या माणसाचा फोटो नीट काढता येत नाही, वर उडतेलाचा कवा चांगला काढशील रे तू? अरे बाजा, तुला सध्या दोरीवरच्या उड्या सुद्धा मारता येत नाहीत. ऐ भोईनाळ्या, असल्या चिल्लर छापुड्या मारित नसतो आम्ही. उडते पाटील असं आडनाव आहे आमचं. एक तर आम्ही पहिले उडत नाही आणि एकदा उडालो की मग पुन्हा खाली उतरायचं नाव घेत नाही. पण सर्जा, मला एक चान्स हवा रे, एक चान्स. बाजा, खरंच रे, तुला चांगला कलाकार आहेस, मोठा कलाकार आहेस. तुला एक चान्स मिळालाच पाहिजे. म्हणून म्हणतो, तू या गावात कुजत नको राहूस. शहरात जा, तुझी कला सगळ्यांना दिसल. मी एकला नाही जाणार शहरात, मी जोडीनं जाईन. जोडी तू येणार आहे माझी. कसं आहे, आपण जीवा भावाच्या मैत्रला का. आपण शहरात जाऊ आणि कलाकार म्हणून आपलं नाव रोशन करू, गावाचं नाव रोशन करू, खानदानीचं नाव रोशन करू. काका, अरे तुझ्या आईला काय झालं? अरे काका बोंब मारीत असन. त्यांनी मला सांगितलंय शेजारच्या गावात जाऊन बँकेतून पैसे काढून आणायला. जर टाइमात गेलो नाही तर तुला माहिती ते कसं आहे ना गंजोटी. निघू का? चल चल चल, पुन्हा करू रे आपण स्पेशल फोटो सेशन. निघू का? अयो मेल्या गाढव कुत्र्या रेड्या एवढी बाई दिसली नाही. एवढा मोठा घोडा झालाय, धक्का मारतोय. मॅडम, तुम्ही फोटो स्टुडिओत आलात, प्राणी संग्रहालयात नाही. तुम्हाला काय बघायचंय? हे बघा, मी इथे काही बघायला नाही आलीये, फोटो काढायला आलीये. काय काय बघू, जरा दाखवा तुमच्याकडे. बाई, तुम्हाला दाखवायला माझ्याकडे हे बघा, घोडा आहे, स्कूटर आहे, विमान आहे. या लवकर या, बस कंपनी या. हे बघा, मोटर सुद्धा आहे. बोला, कशात बसायचं तुम्हाला? कशात बसायचंय तुला? मला घोड्यावर बसायचंय. तुला मला विमानात बसायचंय. विमानात तुला? मला गाडीत अरे बसायचंय. गाडीत बसायचंय. तुला डोक्यावर बसायचं असेल माझ्या. या. नाही, नशीब नशीब माझं. चल चल, ये टेक पोझिशन. कमन, या या या, लवकर लवकर, कमन फर्स्ट. ये इथे पोझिशन घे. कमन कमन कमन, मागे मागे. स्माइल स्माइल. तर काय स्वतःच्याच गाडीच्या बंपरचं गमेलं केलंय वे? दिसत नाही काय तुला? कायला जीवावर उदार झाला एवढा? मला माफ करा. अहो काय माफ करा, तुम्हाला चालविता येत नाही नीट तर दुसरा माणूस बसवायचा. तरी बरं माग जी पडवतं. एखादा माणूस असता तो चिमटला असता, मियाला असता. माणूसच अडवा आला, त्याला वाचवायला गेला आणि इथे धक्का लागला. कोण माणूस? तो काय तिथे बसलाय? तो बघ पडलाय. ती बुंगारी आहे. दिवसात सुरू झालीत माणसं. तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? आमचं सोडाव. तुम्हाला लागलं का ते सांगा. नाही, मला नाही लागलं. नाही काय म्हणताय? डोक्यातनं रक्त यायला लागले. रक्त? ते दाबून धरा. आलोच मी त्या साईडला. बापरे. हा, हे लावा थोडस. हा, चुरचुरतंय. अहो थोडं चुरचुरणारच. लागलंय म्हणल्यावर होणारच ना तेवढं. बरं वाटन पण तुम्हाला थोड्या वेळानं. तुम्ही डॉक्टर पण आहात का? नाही डॉक्टर नाही, पण आमच्या समोर एक डॉक्टर राहतो. त्याच बघून शिकलो. त्याच्याकडे येणारे पेशंट तो कसे उपचार करतो. त्याच्याकडे काही नवीन औषध आलं की देतो मग. डब्बा भरलेला आहे माझा. काही म्हणा, पण तुमच्या बोलण्यानेच मला बरं वाटलं. अहो काय म्हणजे, आम्ही तसं पाहायला गेलं तर बॉडी शास्त्रात जास्त तरबेज आहे. म्हणजे कुणाचा हात मोडला आमच्याकडं, कुणाचा पाय मुरगाळला आमच्याकडं, कुणाची बाई आडली म्हणजे तिला दवाखान्यात न्यायचं काम आमचं. मला वाटलं काय सुईनीचं काम करतो काय? असं नाही हो. नाही, कसं आहे, गावात कुणाचं लग्न असलं. अरे वा, म्हणजे तुम्ही लग्न सुद्धा लावता? लावत नाही, वरातीत नाचतो. म्हणजे तुम्हाला नाचता सुद्धा येतं? अहो काय सांगावं, या 4 गावात माझ्यासारखा कलावंत नाही सापडणार. पण कसं इथंच राहिल्यामुळे आमचं इथंच आहे ना सगळं बारीक सारे. त्याला काय करता, एक चान्स मिळाला पाहिजे मला. दादा कोणके सारखाच होऊन दाखवतो. क्या बात आहे. मग तुम्ही इथे काय करताय? शहरात या, एखाद्या म्युझिकल कंपनीला जॉईन व्हा. अहो म्हणणं सोपं आहे. आम्ही गावाकडे माणसं, कोण चान्स दिला आम्हाला? अरे गावठी असलं म्हणून काय झालं. चला, मी तुम्हाला चान्स देते. तुम्ही कस काय? बिजली म्युझिकल नाईट कंपनी माझीच. मी बिजली.
त्या सुप्रसिद्ध नृत्यांगना बिजली तुम्हीच आहे का? अरे बाप, तुम्हाला नेहमी फोटोत पाहतो, तुम्ही असे वेगळे दिसता. इकडे कुठं आड गावात आलता मग? अरे हो तेच ना, माझा शिरगाव मध्ये शो आहे. इथं शिरगावात आहे? शिरगावात, आणि तिथेच निघाले. पण आज माझा ड्रायव्हर आजारी पडल्यामुळे मी स्वतःच गाडी घेऊन निघाले आणि रस्त्यात हे असं अचानक घडलं. अहो हे घडलं म्हणून तुमचं ना आमचं जमलं ना, नाही तर ओळख व्हायचा तरी चान्स कुठं भेटला असता. तुम्ही असं करा, आमच्या घरी चला, जेवण खाऊन करा, आराम करा, निवांत जा मग. नाही नाही नाही, आराम नाही करता येणार, कारण आज संध्याकाळी शो आहे, मला जायलाच पाहिजे. हा, हा. एक काम करता हा. का, तुमच्या गावाशेजारीच माझा शो आहे, बर, तुम्ही याल बघायला? तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलवल्यावर मी कलाकार माणूस आहे, येणार म्हणजे येणार. नक्की येणार? नक्की. मी वाट पाहते. हो हो हो, थांबा मी गाडी काढून घेतो. हा मॅडम, हा, तुम्ही बसा, please. तुम्ही बसा, मी गाडी काढतो. हा बसा बसा. बिजली पाया सांभाळा, ही ओढ नाही अडकन. मला एक चान्स हवा, मला एक चान्स हवा. हे बाजा, अरे सोड, अरे माझा काय जीव घेतोयस का? अरे तुझ्या अंगात का बिजली संचारली का? बिजली संचारली, पण आकाशातली नवला का, नृत्यातली बिजली. तुझं काय डोकं फिरलंय का? अरे सरळ कधी सांग ना. सरळ सांगतो मित्रा, ती बिजली म्युझिकल नाईट वाली नाही का रे, ती रे. तिनं काय केलं? तिनं काय नाही केलं, मीच केलं रे. हा? काय झालं, हा. माझ्या गाडीला तिची गाडी अशी दाढाकली हा? आणि तिला झाली किरकोळ दुखापत, आणि मी अशा हळुवार हाताने औषधोपचार केले रे तिच्यावर. लय खुश झाली माझ्यावर, आणि मला म्हणली आज कार्यक्रम आहे माझा, येता का बघायला? कुठं? स्वप्नात? तुझ्या आईला स्वप्नात नाही, थिएटरात बोलविलंय. अरे. तुला तर माहितीये मी एकटा कुठं जात नाही, जोडीनं जातो का नाही, म्हणून जोडीला विचारायला आलो रे. येतो का रात्री? येणार? काही फोटोचं काम नाही ना कुठं? कॅन्सल? काही दुसरं काम नाही ना कुठं? कॅन्सल? मी काय करतो, दुपारीच घरातनं बाहेर पडतो गाडी घेऊन. हा. घरातलं थोडस सामान आणायचंय, हा. म्हणजे काय होईल, हा. एका दगडात दोन पक्षी होते. हा. घरातलं सामानही आणणं होईल, हा. आणि बिजलीची नृत्य कलाही बघणं होईल रे. अरे अरे अरे, बाजा पडतो तुझं काका. अरे काका मरू दे, त्याला बोंब मारायची आदतच आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही ते मी बघतो. हा. पण सर्जा, हा, बिजली कशी नाचती रे? बिजली कशी नाचते? अरे छन 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 छन, धन 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 धन. अशी नाचते बिजली नुसती अंगात. ना, 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 याव का ना. आम्ही? अरे तुम्ही खूप उशीर केला तुम्ही, मला वाटलं येणारच नाहीत म्हणून. नाही काय झालं, आमची गाडी वाटेन बंद पडली. त्या तुमच्या थिएटरा समोरच्या गॅरेज वाल्याकडे लावपर्यंत जरा उशीरच झाला आम्हाला. याचा अर्थ तुम्हाला माझा कार्यक्रम बघायला नाही नाही मिळाला. नाही, बघितलं ना आम्ही विंगेत ना. कोकण तुमचा काय बाई जाबरे, हसणं तुमचा काय आधा कार्य इतकं मानलं तुम्हाला. बरं येऊ माझा मित्र सर्जराव, नमस्कार. व्यवसायाने फोटोग्राफर आहे. हा, मी ओळखते यांना. हा, नमस्कार नमस्कार. हा यो बाजीराव आहे ना, लय चांगला कलाकार आहे. अच्छा. त्याला फक्त एक चान्स मिळाला पाहिजे, आणि तो तुम्ही देऊ शकता. देते की हा? संधी हो. हा. मग केव्हा जॉईन होता आमच्या ग्रुप मध्ये? नाही याचं काय ऐकू नका हो. नाही नाही, तुम्ही माझं ऐकूच नका. तुम्ही फक्त ह्याच आहे का? हा? बाजा येतो रे. अरे चल येतो. ए सर, या दोस्ताचा लय जीव आहे माझ्यावर. हो का? हं. आणखीन कोणाकोणाचं आहे? नाही आता आमच्यावर कोण प्रेम करायला लागलं, एक तर मसाडी नाही तर गाडी. म्हणजे अजून एकटेच आहात? आता काय पंचायत होती गाड्या. कसली? नाही म्हणजे भेटलो की मग सांगेन तुम्हाला निवांत. मग घ्या की भेट, कधी? ते तुमच्या हातात आहे. मग भेट घ्यायलाच पाहिजे. हा, भेट घ्यायलाच पाहिजे, पण आधी काकांची भेट घ्यायला पाहिजे. तुम्हाला भेटायला काका लय उतावळं झालं. चला बघू. अरे, निवांत भेटून सांगतो हो, तुम्हाला. असं सांगल निवांत सांगल. हा, वा. निवांत निवांत निवांत. अरे आता यायला लागलो तुम्ही. कशाला तर मुसळेपणाने वरडायला लागलात? एक पण चुकी मारली नाही. यार नीट आहे, पाहिलं नाही तर काय हाडं मोडतं काय बाजी. त्याला काय बाय बघितलं काय? तुझ्या मारी आहे. अरे इकडे येणार रे. जायचं आहे. काय बी कोण करणार आहे? हो तिकडे. चल. तिकडे ड्रायव्हिंगला. वाह, मी चालवायची गाडी. जास्ती करतो काय? नडी मार सटर. हा, शाबाश शाबाश. अरे, दरवाजा
पटकन ब्रेक लागला, माझी चूक नाहीये, लक्षात ठेवा. काकाला सांगा मी भेटलो नाही म्हणा. काय माझ्या मागे किरकिर आहे, सोड सोड. त्याला कुठे मारले? अरे, आयो. इकडनं. सोड टाकले. कुणाला मार, अरे सोडे. तुटायची पाहिली रे. गाडी नीट चालू की रे बाबा. मीच चालू अजून. तूच चालवायची. मग आम्ही चल, चल, चल. पळतो. ए बाजा, तुला गाडीच्या आईच्या रक्ताची हो, शपथ हो, आहे. नाही चाला ना, चल, गाडी बस, चालू आहे तुम्ही. अरे बस कसा बसतोस ए. पाय कुठे टाकतो? नाही माझी पद्धत आहे गाडीत बसायची. बसण्याची पद्धत आहे. काय रे वाटाण्या, तुला घरचं सामान आणायला पाठवलं होतं का नाच गाणं बघायला पाठवलं होतं? हा, काय करणार काका, गाडी बंद पडली ती सुद्धा त्या थिएटरच्या समोरच, आणि तो गाडी दुरुस्त करणारा मेकॅनिक समोरच होता. मी म्हणलं गाडी दुरुस्त होईपर्यंत ह्या देखण्या मेकॅनिकचा चेहरा बघण्यापेक्षा त्या थिएटरात जाऊन त्या काळ्या बाईचं तोंड तरी बघून येऊ म्हणून मी तिकडे गेलो. काय रे, तुम्ही कुठे गेला होतात? कुठे गेला म्हणजे काय? यासने हुडकत आम्ही थिएटर पाशी गेलो. मिस्त्री म्हणला की आत गेलो म्हणून. आता बोल की रत्ता याला हुडकायचं म्हणजे आज जायला पाहिजे की नाही? तो दारात तो डोरकीपर हो. त्याला म्हणलं मंग्या पैलवान म्हणतात मला, तसा तो सरकला घुसलो की आत. गाण्यामध्ये आम्ही एवढं रमलो गाणं कवा संपलं ते कळलंच नाही बघा. हा परिणामदार, हा येडा बांबू बाईल येडा त्या माणसात कुठे बी नव्हता. मी आता माणसात वर जायची पाळी आलेली आहे का? काय रे फुसकीच्या, होतास कुठं तू? कुठे म्हणजे हा हिंगे स्टेजवर काहीतरी हुंगत होता. मी हुंगत नव्हतो काका, अरे उलट हेच माझ्या वासावर आले होते. अच्छा, मला त्या बिजलीबाईशी थोडस बोलायचं होतं, पण त्याच्या आधीच तुमच्या ह्या धुताड्या चमच्यांनी मला उचलून आणलं बळजबरीने. यायला तयार नव्हतो, शेवटी असा धरून उचलून घेऊन आलोय. काय रे, तो टकल्या महाद्या कुठं दिसत नाही त्यो? काय झालं काका, त्यांनी मला त्या महाद्याने असं उत्साहात उचललं. आता मी चोर अंगाचा आहे, पण माझं वजन चांगलं आहे ना. त्यांनी माझं वजच मानगुटीवर घेतलं, त्यात मानगुट मोडली त्याची, आणि मग त्याला तिथंच ऍडमिट केला. विचारा ना ह्यांना. तरी मी तुम्हाला सांगत होतो आज कामगिरीवर जाऊ नका, दिवस चांगला नाही हो. घेतलं की नाही आता मान मोडो ना. तरी हे माझं पत्ते तुम्हाला. ए अन्या, ते पत्ते सगळे घालीन तुझ्या खिशात. ए सुकाळीच्या, लक्षात ठेव, आजपासनं तुझं खाणं पिणं सगळं बंद. घे जेव्हा. अरे तेल्या संकट भांडण झालं म्हणून काही कोणी अंधारात बसत नाही. हा, जागायचं म्हणजे खाल्लं पाहिजे का नाही. जेव घे. मला नको, जा त्या काकालाच नेऊन दे. तू नाही खाल्लंस ना तेवढं त्या काकाला बरंच आहे. अगं मावशी, पण हे समजा झालंय ना त्या 4 चमच्यांमुळे झालंय. या बंगल्याचं नावच नुसतं गोकुळ आहे. इथे कृष्ण वाढायचा राहिला बाजूला, त्या कंसाचीच मिजार जास्त वाढली. मला चांगलं ठाव आहे ते. माझी ते 4 आणि ते 4 चमच आहेत ना चोमड. अरे चांगली नजर आहे माझी त्यांच्यावर. लेकरा, तू त्यांना भोळा वाटत असेल र, पर म्या नाही भोळी. एक ना एक दिस त्यांना चांगला इंगा दाखवणार म्या. पण मावशी, मी काय केलंय म्हणून हा माझ्याशी असा वागतोय? तुला इथनं घालवून तुझी सगळी इस्टेट आपल्याला कशी मिळल हे त्या बोकडाचा डाव होता. आणि तुझ्या आजोबाला सुधी त्याचा हे डाव समजला होता, आणि म्हणून तर त्यांनी समधी इस्टेट आधीच तुझ्या नावावर करून ठेवली. मावशी, आई आप्पाची खूप आठवण यायला लागली आज. आज ती असते तर पैर बाबा, आई आप्पा गेलं आणि समज त्याच्या हातात आलं बघ, म्हणून तर मला लैश्या फारलाय. पण बघ लेकरा, देव हे सगळं बघत असतो बघ. माझं काय चुकलंय? पण मला स्वतःला आयुष्यात काहीतरी स्वतःच नाव कमवायचंय, मला मोठं व्हायचंय.
मला नाचायला आवडतं, मला अभिनय करायला आवडतो, म्हणून मी त्या बिजलीचा नाच बघायला गेलतो का मावशी? तुझं काय बी चुकलं नाही. चुकतंय ते तुझ्या काकाचं. अरे म्हातारा वाण झाल्या, केस काळे करून घरात बायका आणून नाचिवतोय, आणि तू केव्हा गेला तर तुझ्या नावाने टाना बोंब मारतोय. पण असं का वागायला लागला एकदम? तो आधी नव्हता असा. आता कसं सांगू तुला? अरे तू आता लग्नाला नाही आला होय. हा अगं पण माझं लग्न झाल्यावर ह्याच्या आयुष्यात काय बदल घडणार आहे? अरे तुझ्या काका बरोबर देव असतो ना, कुरघोड्या ज्योतिषी. ते पत्ते मांडून भविष्य सांगतो देव. कोण? रेडा. ते पहिलं माकड असं बटाट्या डोळ्याचं आहे ते? त्या कुरघोड्यानं तुझ्या काकाचं भविष्य सांगितलंय म्हण. बाजीरावाची तिसरी पोरगी त्याचा जीव घेईन म्हण. त्यानं तुला खलास केला म्हणजे लगीन बी नाही आणि पोरगी बी नाही. अगं मावशी, पण ह्यो माझ्या रक्ताचा आहे, तरी माझ्या जीवावर उठलाय. तू काळजी करू नकोस लेकरा. हं. त्या पत्तेवाल्या सकट सगळ्यांना चुलीत असं नाही कोंबला तर मी माझं नाव सांगणार नाही. जेव. आईला कोण दिसतच नाही. आईला अरे कोण आहे का? ती चम्मा ठेवायचं होतं. नाही माझी हे फोटो काढायचं दुकान आहे ना. तुम्हाला काय वेगळं दुकान दिसतंय का? फोटो काढायचे ते नाही. तुमचं नाव ऐकून मी इथपर्यंत आलोय. हो आता आमचं नाव ऐकून आलाय का काय काय बघून आलाय? आता काय बघायचे? हा, म्हणजे आम्ही फोटो काढलेले. हे काय ते फोटो ठेवा बाजूला. हा हे बघा, या असा फोटो पाहिजे. असा फोटो काढून द्या. या घोड्यासारखा? घोड्यासारखा नव, घोड्याच्या गाडीत बसण्यासारखा. हा म्हणजे पेटा बांधलेल्या गाडीवर सारखा. त्याच्या माग बसण्यासारखा. पण त्याच्या माग माणूस कुठे आहे? बाई आहे. अहो त्या बाईच्या जवळ बसण्यासारखा. अहो पण तुमच्या बरोबर बाई कुठे आहे? त्याच्यासाठी तर आलोय ना म्या. कशाला? बाई बघायला? बरोबर. अहो बरोबर काय? त्याचं काय आहे, हा. मुलगी बघायला जायचे. हा. त्याच्या अगोदर त्या माणसांना फोटो दाखवायचे. आहा. त्याच्यामुळं झक्काच फोटो काढून घ्यावा. कोणाचा? माझा? आयला काय इनोली दिसताय राव. त्याचं काय आहे, हा. आमचं तिसरं कुटुंब गेलं पळून मसनात. त्याची ही तयारी. तिकडं जायची तयारी करायची सोडून काय म्हणलात? कुठे जायची? कॅमेरा समोर, लाईटी खाली, फोटो काढायला. हे बघा फोटोवाले. हा फोटो असा काढा ना की त्यांनी म्हणलं पाहिजे फोटो संगतच लगीन लावलं पाहिजे. हा तुम्ही असं करा ना, माझा फोटो द्या ना. माझं बी लगीन नाही झालंय. कसं आहे मामा? मी काय तुझा मामा आहे का? माझा मामा करू नको. हा चल चला हा, चल, 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 माझ्या चल. दुकानाचा मला कोणा तेच कळत नाही. हाच मला दम देतोय. कमाल आहे. अरे काय करतोय? काढा लवकर, काढा. अरे काढा लवकर जॅकेट. कशाला चष्मा पण? काढा. अरे काय काय अरे करतोयस काय? तुम्हाला सलमान खान व्हायचंय ना? आता लगीन काय सलमानचं आहे का माझे? अरे सलमान खान बघा कशी कापड काढतो. तुमची पण कापड काढायला लागणार. अरे मग वा वा वा. त्याच्यासारखी छाती बघवा. याच्यासारखे का? वा. बर या बरं जेवढी आहे ना तेवढी. फुटल की? अरे फुगवा की. अरे नाही फुटल. नाही बघत. अरे तुम्हाला सलमान खान तर बनवणार मी. अरे मग कसं? कसं? हे बघा, हे घ्या हातात जरा. या मग यांच्या. या मग आईला युगो त्या तुझ्याकडे. डोकं ठेवा. हा इथं इथं ठेवू मुंडकं का? ठेवा, मुंडकं. बर 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 बर. अरे वा झालं की नाही सलमान? सलमान खान का बोलतोय? पाय ए राताळ्या, अरे माझ्या माफ करा, डोक्यावर माफ पडला करा. असतं तर कांबळा मोक्ष झाला असताना रे. काय अक्कल फिक्कल आहे का नाही? माणसं बघतो का नाही? आणि झाडं ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती कशाला तोडायला लागलास? उद्या झाडं संपली तर आपल्यावर उपाशी मारायची येळ येईल ना. अरे उद्याच जाऊ द्या, आत्ताच बघ. आताच काय बघ? आताच बघ म्हणजे सांच्याला चूल पेटवायला राखेल नाही माझ्या घरात. महिनाभर झालाय गावात राखेलची गाडी चालली नाही. अगं मावशे, मग गॅसवर करायचा स्वयंपाक. गॅस घेणं एवढं परवडतंय वाटतं आम्हाला. अरे सरकार तर दररोज गॅसचा दर वाढवतंय. आमच्या एवढ्याशा रोजगारात आम्ही गॅसवर सगळा खर्च केला तर आम्ही खायचं काय आणि आमच्या पोरासनी काय घालायचं? अगं पण सरकार आता तुमच्यासाठी कमी किमतीत धान्य देणार आहे. अरे जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण आज घरात राखेल नाही ना चूल पेटवाया. मग तुम्ही दुकानदाराला का नाही बोलत जाऊन?
दुकानदाराला विचारलं तो म्हणतो मलाच माहित नाही, तुला कुठलं सांगू. असं गप बसायचं नाही. घरात राहिलेले जे 2-4 थेंब असतील रॉकेलचे ते पालत्या हातावर टाकायचे आणि सावडीवर जाऊन बोंब करायची सरकारच्या नावाने. मोर्चा काढायचा. अरे आपण मोर्चा काढू पण त्याला परवानगी घ्यावी लागते, नाहीतर आपलं रामदेव बाबा सारखं होईल. तुम्ही काही पण करा, काहीही बोला, तुम्हाला सांगतो त्या बाजाचं नशीब आहे ना सॉलिड बळावर आहे. तर आम्ही काय कमी प्रयत्न करत होतो का? हा. पण प्रत्येक वेळी आमच्या हातात काय? काय अरे माझं पत्त्याच सांगतात. त्या बाजीरावचा तिसरा मुलगी काकासाहेबांचं जीव नक्की घेणार. अरे तुझे पत्ते काय सांगतात? तुझं भविष्य मी सांगतो. काय रे? अरे लाच घेताना तुला पकडा म्हणून तुला नोकरीवर काढून टाकला. आता इथे पत्तेवर आम्हाला फसवतच करे. गंडवा गंडवीचे ए तू माझ्या नादी लागायचं नाही, सांगून ठेवतो. काय करणार तू? मला माहितीये रे. काय माहितीये? तुझं बायको तिसऱ्याचा हात धरून पळून गेलेलं आहे. तुला सोडून खायाच्या पाना वांदे म्हणून बसला इथं येऊन खेळायला. ए बायको करायची नाही, बायको करायची नाही. हे काय? अरे तुमची काय डोसकी फिरल्या काय? काय? अरे कशा पायी भांडताय? चायचं तुझ्या तू आमच्यामध्ये पडू नकोस, आमच्यामध्ये पडू नकोस सांगतो तुला. कळलं ना? बरगडे मोडून टाकेल तुझ्या. काय समजतोस तू? हा? अरे एक तरी कुस्ती मारलीस काय? अरे कसला पेलवान मोडून टाकेल. तुमच्या मारी मिळून अरे काय चाललं काय तुमचं? हे तिच्या आईची कटका टोचक फिरायची वेळ आली आहे. हे खोळे पत्ते काढून तिच्या आईला मला मारायला निघाले. तिच्या मारी मिळून तिच्या. अरे माझ्यासारखा चांगला माणूस फुकणीच्या नोट तुम्हाला कामाला ठेवलंय. एखादा माणूस असता तर त्यानं धुवायला पण ठेवलं नसतं तुम्हाला. एक आयडिया सुचवू का? कसली धुवायची? अहो माझी आयडिया तिघांपेक्षा लय भारी आहे. मग सांग की. आपण बाजाचं पोर व्हायचं ऑपरेशनच करून टाक्या, म्हणजे बिन औषधाची खरंच जाईल. हो ए याच्या डोसक्याचं कोणतरी ऑपरेशन करा रे. हे बघा तुम्ही कोणाचं काय बी करा, पण बाजा लय हुशार आहे. एक दिवस आपल्या सगळ्यांचं ऑपरेशन करल. मला कळत नाही तुम्ही माझी माणसं आहात का भाज्याची? त्याचा का भाज्या वाजवताय? ए डोसका वापर डोसका. डोसकं लढवायला डोसकं पाहिजे ना. असं मग लढू की तुझं पाड उजेर काय पाडायचा तो तुझ्या ना. एक मिनिट काय काय म्हणतोय? आपण त्याचा विमा काढूया. म्हणजे बघा एका दगडात 2 पक्षी. ते कसं? सांगतो. आता आपण बाजाला मारणार, बरोबर आहे? म्हणजे त्याची हिस्ट्री आपल्या नावावर येणार. आपल्या आपले म्हणजे आपले. हो आता त्याचा विमा उतरवला की बाजा मेल्यावर त्याची इस्टेट आणि विम्याचे पैसे सुद्धा आपल्यालाच मिळणार. वा, 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 वा. तसा का त्या मावशी आणि सगुणा त्या दोघींचे पण उतरून टाकायचं बघा विमा. वारस म्हणून लावायचं नाव आपलं सगळ्यांचं. फार श्यामबा मिरवतोय हो त्या मावशी आणि सगुणा. आता मला ठाऊक झालंय हो तुमचं सगळं अंडी पिल्ली त्या दोघींना ठाव आहे, म्हणून तुम्ही त्यांना घरात ठेवून घेतलंय. पण काहीतरी व्यासन घातलंच पाहिजे. व्यसन घातलंच पाहिजे. अरे कळतं रे मला ते, पण त्याला योग्य वेळ आली पाहिजे. म्हणूनच म्हणतोय हो दोघींचं उतरून टाका विमा. उतरवा उतरवा उतरवा. ती काय गंजी उतरवण्यासारखं काय करे? त्याच्याकरता एखादा विमा एजंट गाठायला पाहिजे. गाठलाय आणलाय. मग बोलू की बोलू हा? हे एजंट हे अर्जंट. नमस्कार. नमस्कार. राम राम. सलाम वालेकुम. सत श्री अकाल. गुड मॉर्निंग. ए खोळ्याला कुठून धरून आणलंय? ए काहीतरी बोल की. कसं आहे की आमच्या धंद्यामध्ये वेगवेगळ्या जातीची लोक असतात ना, त्यामुळे सगळ्यांना वेगवेगळे सलाम ठोकावे लागतात. मग त्यापेक्षा सगळ्यात मिळून हा एक सलाम. बोला. सर्व धर्म समभाव. ऑल इन वन. काय म्हणताय? कुणाचा विमा उतरवायचा आहे? यांचा नाही, यांची एक्सपायरी डेट जाऊन 2 महिने झाले. आपलं वय काय? का लग्नाची पोरगी आहे वय ह्यासनी द्यायला? तसं नाही, यांचा टॉक टाइम आता संपत आलाय ना, म्हणजे ठराविक वयानंतर विमा काढता येत नाही. आता यांचा काय भरोसा? आज आहेत उद्या नाही. ए मेलो का काय मी? हा ए याचा विमा काढा. ए बाबा ए यांचा विमा नाही, यांच्या पुतण्याचा विमा काढायचा आहे. आणि वारस म्हणून यांचं नाव लावायचंय. यांचं आणि त्या पुतण्याच्या आधी हेच गचकले तर मी तुमची मम्मी कशाला 4 जण मला खांद्या द्यायला? हे बाबा काय ते आम्ही बघून घेऊ. तू ते कागदपत्र तयार कर विम्याचे. ठापणं. तो काका तसा डोक्यान लय हुशार आहे बर का. म्हणजे आता बाजाला गाडीत बसून दिला
का गाडी आणि बाजा दोन्ही बी तिकडच? ते तर आहेच पण भित्र बी आहे. त्याला साधी माशी मारता येत नाही. पण आव केवढा आणतो तर आता पतूर काय कमी वेळा प्रयत्न केलाय बघ ना. पर एकदा तरी तरी सावताहून बाजाच्या अंगावर हात उगारलाय का? अरे अजून कसा येत नाही? ह्याला म्हणायचं पाहुण्याच्या हात नाही इचू मारायचा म्हणजे घ्यायला तर पाहुणं मरतीच की. पाहुण्या बरोबर रे पण बाजा या टायमाला वाचल का? अरे लागत नाही. ब्रेक फेल झाला गाडीचा. साल्यांच्या कानफाडीतच मारायला पाहिजे. नुसतं कानफाडी पाहून काय उपयोग? हं? त्या 4 चमच्यांना ना चांगला फासावर लटकायला पाहिजे. नुसते बाजीराव दादाच्या जीवावर उठलेत. बघा तुम्ही देव त्यांचं एक दिवशी चांगलं वाटोळं करेल. हो 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 अगं ते कारस्थान करतायत पण आपण उलटून पाडतोय ना. पण असं किती दिवस त्यांना वाचवणार आहोत? मी चोरून ऐकते म्हणून ठीक आहे. त्याची कारस्थाने आपल्याला कळतात तरी. उद्या काकाने आम्हाला घराबाहेर काढलं मग? अरे त्याचा बाप यायला पाहिजे. हं? तुझ्या मावशीला सगळी गुपित ठाव आहेत ना म्हणून ते गप आहेत. हा. नाहीतर कधीच पडवलं असतं तुम्हाला देवगडला. हं? मग तुमचं काय झालं असतं? माझं काय होणार? मी तुझ्या मागे मागे येणार तुमच्या बरोबर. तो काका माझी पण तिकीट काढणार ना. मग असं करूया की तो काका आपली तिकीट काढण्याआधी आपणच गाव सोडून दुसऱ्या गावी जाऊया की. हा हे बरं आहे. मी एवढ्या जवळ बसलोय तर माझी भीती वाटते. त्या चौकडीची भीती वाटत नाही. हा? जावा तिकडे. पडलं नाही इकडं. कुणी आहे का? येऊ का घरात? जाता जाता परवाच्या कार्यक्रमाचे फोटो आलेत की नाही ते पाहावेत. आलेत? हो हो हे काय आले तेच बघत होतो मी. हे बघा. अच्छा फोटो बघत होता की आणखीन काही? नाही आणखी नाही काही. म्हणजे झालं काय तो माझा मित्र आहे ना फोटोग्राफर सर्जेराव. काय झालं त्याला 1200ची ऑर्डर मिळाली आहे. अच्छा. ते फोटो काढायला तिकडे गेले. ते म्हणला स्टुडिओत बस मी येऊस तर सांभाळ फोटो. कुणी आलं तर अटेंड कर म्हणला. हो. तेवढ्यात तुमच्याकडे लक्ष गेलं माझं. माझ्याकडे म्हणजे फोटो कड हो. काय सुंदर दिसता हो तुम्ही. इश्श. आणि नाच होता तो इतक्या खास. असं वाटतं का नाही तुमच्या पायाचा मुकाच घ्याव. पायाचा? आणि दिसतात अशा ना तुम्हाला बघून वाटतं. आता पायाचं झालं आता कुठचा मुक्का घेणार? नाही नाही तुम्हाला बघून वाटतं कॅटरीना कैफच समोर उभी आहे. इश्श. म्हणजे मी कॅटरीना सारखी दिसते आणि नाचते सुद्धा. तुम्ही पण ना? नाही मी पण नाही. मी रत्ना पारखीच आहे. हिऱ्याला लगेच ओळखीतो मी. मग या हिऱ्याला घ्या ना गळ्यात बांधून. एकदम मला धक्का बसल असं काही करू नका. बघल कुणीतरी. बघू दे. नाही मला अडचण नाही. तुमची पंचायत होऊ शकते. नुसते गळ्यात हात घातले तर इतकी पंचायत झाली. जवळ घेतलं तर काय होईल? तुम्हाला काही पंचायत नाही. कुणी बघितलं तुम्हाला काहीच नाही. काहीच होणार नाही. आता तुम्हाला सोडितच नाही. आय. अहो डोळे डोळे. हो त्यांना जरा डोळे उघडायला सांगा ना. अहो त्यांना डोळे उघडता येत नाही हो. मग निदान मान तरी बर करायला सांगा. त्यांना ते पण करता येत नाही. हा माणूस मेलेल्या माणसावानी बसलाय. मला काय मुद्द्याचे फोटो काढायला बोलवलंय का? बरोबर. अहो त्यांचा शेवटचाच फोटो आहे. कोर्टात आणि विमा कंपनीत आम्हाला पुरावा पाहिजे ना. तेवढ्यासाठी एवढा उपद्व्याप. अच्छा म्हणजे पुढची तयारी आतापासून चालली आहे का? मग तुम्ही असं करा ना त्यांच्या बाजूला डोळे झाकून बसा. पुढचा पुरावा आताच तयार करतो. नाही म्हणजे रागू नका हो. मला आता सांगा यांच्या बरोबर आणखी लोकांचे फोटो काढायचे आहेत का? आहेत आहेत. बोलवा बोलवा. अगं तयार झाली का? आले आले. शीबाई या फोटोग्राफरला ना गडबड करायची सवयच भारी.
चला रेडी, मेकअप बस झाला, केस परफेक्ट आहे, जवळ या जवळ या. असा प्लीज स्मार्ट स्मार्ट स्माइल. ओके ओके ऍक्शन. अरे चाव्या पाहायला किल्ल्या तुला 3-4 वेळा विचारलं मी लपून ठेवला होता. अरे 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 हाय, किल्ले. किल्ले कुठे आहे? किल्ले कुठे आहे? ऐक, ऐक, ऐक. ए, मारे ना. माझ्याकडे कशा लागते तुम्ही? अरे त्या चाव्या नाहीये, सोडा. अरे वा वा वा. चायला होतं ना का उठायचं, मग बाईक झालं तर इकडे आता. शी कसली ही माणसं, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी. अगं हे तर काहीच नाही, माणसे एकापेक्षा एक वरचढ असतात. वरचढ असून काय पेटवायचे वय? जिवंत माणसाला स्वर्गात पाठवायला निघाले वय? अगं म्हातारा लय तयारीचा निघाला. ज्या किल्ल्यांसाठी एवढी मारामारी झाली हा. त्या किल्ल्याच बनवट होत्या. काय म्हणता, म्हणजे दुसरीच? मग सगळ्या सोयऱ्यांचं प्रेम बघण्यासाठी त्यानं नाटक केलं होतं मेल्याचं. मग नाटक तरी कशाला करायचं, सरळ नाही म्हणून टाकायचं. म्हातारा एक बेरकी, नातेवाईक 10 बेरकी. कशी? अगं आपल्याकडे कपाटाच्या किल्ल्या नाही म्हटल्यावर हा. कपाटाचं कुलूप तोडून आतले दागिने गुल केले. अरे देवा, पण हे तुम्हाला कसं कळलं? म्हाताऱ्याने सांगितलं. अच्छा. त्या फोटोच्या वेळी बायकांनी अंगावर दागिने घातले होते ना, हा. ते कपाटातले होते, हा. पण ते खरे नव्हते, बनावट पितळीचे होते. म्हणजे म्हातारा चांगलाच हुशार निघाला की हो. अरे हुशार निघाला तो निघाला, हा. असा काही मेल्यासारखा बसला होता. मी सुद्धा फसलो, हो. पण त्या किल्ल्या घेण्याच्या नादात आमचं काय झालं, आम्हाला टाळ आहे. म्हणून मी म्हणते, असला पैसा काय उपयोगाचा? हाय उपयोग आहे हा? ना. असा पैसा आला की प्रथम येते डोकेदुखी, मग ब्लड प्रेशर, मग डायबिटीस, आणि मग अटॅक, मग जातो माणूस वर. जाऊ दे तिकडे. मी पडलो ना इकडं. माझ्या येणार नाही वाटतं. चला जाऊया, मी जातो पत्ता नाही. च्या आईला एक तास झाला उन्हात नाही इकडे तिकडे फिरतोय. त्या बाजाच्या आधी आपलं डोकं फुटायची पाळी आले, पण या बाजाचा पत्ता नाही. आईला मेला बिला की काय तिकडं? तो असा मरायचा नाही, त्याचं मरण तुला सांगतो. माझ्या हातनं लिवले ते बी आजच. आणि ह्या कुंडीनं, ही कुंडी त्याच्या डोक्यात अशी टाकतो ना का एका झटक्यात मेलाच म्हणून समज. अरे पण तो येल तवा ना. आईला काही खरं नाही. इड्या फुकून फुकून अर्ध बंडल संपलं बघ माझ्या हातातलं, तरी तो आला नाही. छातीत धूर झालाय समजा. बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ. आला येऊ दे. टप्प्यात ये. हे बघा मी सांगतो तसं करा. काय 1 2 3 म्हटलं की कुंडी खाली टाका. तर त्याच्याकडे बघून बोल. अरे हो, याचा उचाल. थांबा. राम राम तात्या. 1 2 3. अरे बायकांनो, थांबा. मी टाकतो. अरे थांब. ह्या बाजूला कोणी नाही तवा अक्षी गुमान 60 शेऱ्यानं आपल्याला जायचंय बरं का. अरे गेल्या त्या. अरे
आता जर वराडलात तर लेकानो सुकाळीच्या नो ही अख्खी कुंडी आहे नव तुमच्या नरड्यात कोंबीन. लय मोठ्यानं मला सांगितलं होतं वर्ण डोसक्यात कुंडी टाकली की तो खल्लास म्हणून. काय झालं हे सुकाळीच्या नो, काय झालं? तुमची माकडं झाली समद्यांची माकडं. तरी मी तुम्हाला सांगत होतो कोणी बेडा दुसरं काहीतरी टाका म्हणून. माझं पत्ते सांगत होते की तुमचं होणार पोपटा. पोपट कसला काळा कावळा झाला, सगळा गेम फेल गेला या सध्यामुळं. अरे जाऊ दे, एक गेम फेल गेला तर गेला म्हणून तुम्ही दुसऱ्या तयार ना आपल्याकडं. बरोबर आहे. मग त्यानं कुंडी टाकायचा प्लॅन केला. तुझा काय मुंडी मोडायचा प्लॅन आहे का? मोडायचा नाही, पाजायचा. काय पाचताय रमका विस्की? का हातभट्टी चालल? नको नको, नाक दाबायचा आणि पाजायचं बघा विष. विष पाजूया आणि सगळे मिळून फासावर जाऊया. काय मारी तुम्ही लोक समजे आहेत ना, तुमची डोसकी रेल्वेच्या इंजिनाच्या पुढे धावत्यात. काय नाही तुमच्यानं काय होणं शक्य नाही. आता मलाच काहीतरी काढावं लागल. काय करताय? काय 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 काढतोय, काय काढतोय? तुमच्या मारी तुमच्या कानात कणी गरम करून तेल ओतायला पाहिजे. बरोबर आहे, कुठं चाललास? तेल घेऊन येतो. काय माणसं आहेत रे, काय माणसं आहेत. कान देऊन ऐका. इतकं बाजाला रात्री गाडीतून शहराकडे पाठवायचं. रात्री कशाला? सकाळी कळत. मारी मी नेऊन काय माणसं आहेत लक्षात ठेवा. या वेळेला तुमच्याकडनं चूक झालीच तर तुमचे मी विमे उतरवलेले आहेत. हे टाकल्या मिस्त्रीकडे जा, त्याला म्हणाव ये गाडीचं काम करायचंय. कशाचं? हा गाडीचं. त्या लोकांची समधी तयारी झालेली आहे. उद्या याला गाडी घेऊन शहरात पाठवणार आहे. पण त्या गाडीच्या मिस्त्रीला का बोलवलं ते काय मला समजलं नाही बघा. अरे ते मी बघतो, पण बाजा हा जीवावरचा खेळ तू किती वेळेस खेळणार रे? त्या काकाला पण शेवा देतोय ना. ते पण मी आहे म्हणून मला सगळं समजतं तरी आहे. उद्या त्या वाड्यातच आम्हाला काढून टाकलं म्हणजे. कधी कधी असं वाटतं त्या काकाचा जाऊन कोथाळाच बाहेर काढाव, खून करून टाकाव त्याचा. पण सला त्याचा फायदा नाही ना. तो मरल पण मला आयुष्यभर जेलची हवा खावं लागल ना रे. त्याच्यापेक्षा असं करतो गावच सोडून जातो. काय पण कुठं जाऊ? का डोकं बिकं फिरलंय का तुमचं? काय गाव सोडून जा? हा, गाव सोडून जा बाजा, तू गाव सोडून जा. कुठे जाशील? त्या बिजलीकडे जा. बिजलीकडे? हा, अरे परवाच एका कार्यक्रमात मला भेटली होती. तिला चांगल्या कलाकाराची गरज आहे आणि तो चांगला कलाकार तू आहेस बाजा, तू. अरे एवढा चान्स तुला गावतोय, तू का सोडतोयस तू? नाही नाही आईला, आता मी जातो बिजलीला भेटतो. मला एकच चान्स पाहिजे रे सरजा. आता मी तुम्हाला दिसल बिजली बरोबर स्टेजवर नाचता. कालचा शो खूप छान झाला. खूप दिवसानंतर असा शो रंगला आणि हे सगळं तुमच्यामुळे. नाही हो, मी आपला गावाकडचा साधा गावरान गडी. तुमच्या संगतीत मला हुरूप आला, लई मजा आली. म्हणजे काहीतरीच काय, तुमच्यासारखा जोडीदार मला म्हणजे कलाकार मिळाल्यावर आपण दोघं मिळून आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकतो. पण तुम्ही मला सोडून म्हणजे आम्हाला सोडून नाही ना जाणार? नाही नाही ग, परत जाण्याचा विचार नाही गावात माझा, पण हिमालयात जाऊन संन्यासी होण्याचा विचार. संन्याशी? अरे तुम्ही अजून तरुण आहात, देखणे आहात, मग संन्याशी होण्याचं वेळ कशाला? महत्वाचं आहे ते. संन्यासी झाल्यावर माग कसलं लटांबर नसतं, बसल्या जागेवर सगळं मिळतं आणि लोक पाया पडपड देतात. अच्छा, मग ठीक आहे, मी पण येते तुमच्यावर संन्यासिनी होऊन. असं कसं? तुमचं वेगळं आमचं वेगळं नाही जमणार ते. का बायकांना संन्यासिनी होता येत नाही का? तसं नाही, तुम्ही दिसायला खूप देखणे आहेत. रस्त्यावरचा चोर सुद्धा तुमच्या संग लगीन करेल. मग हे नाटक करायची काय गरज आहे तुम्हाला? जे मला सांगताय ना ते तुम्हाला सुद्धा लागू होतंय. असं का विचार करता तुम्ही? गावाकडे कोणी नसतं तुमचं? हाय की, आईसारखी माया करणारी माझी प्रेमाची राधा मावशी आहे. बहिणीसारखी सगुण आहे, भावासारखा प्रेम करणारा सर्जेराव आहे. गावाकडे पैसा अडका, जमीन जुमला, इस्टेट सगळे, आणि त्या इस्टेटीवर टपून बसलेला काका सुद्धा आहे. त्या काकापासून लपून मी इथं आलोय त्याच्यापासून वाचण्यासाठी. आता गावी वापस जाऊन करणार तरी काय? म्हणजे तुम्ही आता आम्हाला सोडून नाही ना जाणार? नाही म्हणजे राहायला हरकत नाही माझी इथं, पण पण नाही आणि बिन नाही. हा, या पोज मध्ये फोटो काढायला पाहिजे गाड्या तुमचा.
द्या हे काय ऐ, काय कुठे शिकलात काढायला? काय काढायला? दात काढू नका, फोटो काढायला कुठे शिकलात? अहो काय झालंय काय? काय झालं म्हणून काय विचारता? मुलाकडून परमिशन आले की फोटो पाठवून द्या. हा. तुमच्याकडून फोटो काढून पाठवले तर चक्क त्याने नकारच दिला. आता तुमचं काय लग्नाचं वय आहे का? माझा नाही, मुलीचा. मुलीचं? मग मुलगी कुठे आहे? ती गेली पळून. मग तुमचा फोटो द्यायचा ना पाठवून. अहो पण माझं लग्न झालंय. अरे तुमचं लग्न झालंय? बघितल्यावर वाटत नाही का? नाही म्हणजे तुमचं वय किती हो? 21. 21? का खरं वाटत नाहीये? हो नाही ना, म्हणजे बघा ना, तुमचं लग्न कधी झालं? तुम्हाला मुलगी कधी झाली? मुलगी लग्नाची कधी झाली? मुलगी पळून कधी गेली? काही 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 पटतच नाहीये. कसं पटणार? मी दुसरी बायको आहे ना. दुसरी बायको? कमाल आहे. आता त्यात कसली आली कमाल? इकडे एक लग्न होत नाहीये, इकडे 2-2 लग्न होत आहेत. तुमच्या मालकाचा पत्ता सांगता का हो? आणि नाही सांगितलं तर काय करशील? काय करीन ते बघशीलच. माझ्यासारखा खतरनाक माणूस तू बघितलेला नाहीस. असं लई बघितल्यात म्या. आणि म्या म्हणते तुम्ही करून करून काय करशील माझं? ह्या वाड्याच्या बाहेर काढाल ना व? वाड्याच्या बाहेर नाही, सरळ जगातनं बाहेर घालवीन. जगाच्या बाहेर काढीन ती हिंमत नाही तुमच्यात. अहो काढायचं असतं बाहेर तर सर्गात कवाच पाठवलं असतं मला तुम्ही. कारण तुमची सगळी काळी कारस्थानं मला ठाव आहे. त्या बाजीरावाच्या इस्टेटीवर तुमचा डोळा आहे. पर ध्यानात ठेवा, म्या जितकी हाय तोपर्यंत तुम्हाला म्या काय बी मिळू देणार नाही. आणि समजा मेलोच, ह्यो भला मोठा नाग होऊन बसन. मेल्यावर नव मग बस की, पण त्याच्या आधी मर तर खरी. तुम्हाला वर गेलेलो चांगलं डोळं भरून बघितल्या बिगार म्या मरणार नाही. हा मरायचंय तवा मर, पण त्याआधी त्या बाजाचा पत्ता देऊन मर. नाही तर तो पाताळात जरी दडला असेल ना, त्याला मी शोधून काढीन. मग काढा की शोधून. माझ्यावर कशाला वसकताय? ठीक आहे, आता बघस तू. दिसला ना, खलास करून टाकतो. खल्लास करून टाकतोय. तो काय किडा मुंगी डास हाय होय? दिसला डास की मार, दिसला डास की मार. समधीकडं काय तुमचंच राज हाय होय? हाय, माझंच राज्य आहे. पैशाने सर्व काही विकत घेता येतं असं त्या वाटते काकाला. त्यांचा तर काही नेम नाही. आता तर काय बी करायच्या टप्प्यावर आली ती लोक. अगं येऊ दे ना, त्याच्या बाळाच्या बारसा जेवढं आपण. पण आता त्या बाजीराव दादाचं बारावं घालायला निघाले ती लोक. हे बघा, तुम्ही तिथे जा, त्याला म्हणावं सांभाळून राहा म्हणून. पाहिजे तर तुम्ही सुद्धा काही दिवस तिथेच राहा. अगं मग तुझं कसं होणार आणि माझं कसं होणार? तू इथं, मी तिथं, त्या सिनेमासारखं व्हायचं. उगाच चेष्टा करायची ही वेळ नाही. या हे बघा, तिथे गेल्यानंतर रोज मला पत्र लिहा, फोन बी करा, द्या मला वचन. वचन हे घे. सोडा ना हात. हा हात सोडण्यासाठी नाही धरला मी. मी कुठे म्हणते सोडायला, पण 4 चौकात पकडा. आणि मग आपण काय दोघच आहेत का इथं? बाकीची जोडपे आहेत. अरे 4 चौकात म्हणजे गळ्यात मंगळसूत्र बांधून पकडा. तर मग त्यासाठी मंडप आला, बँड बाजा आला, सनई चौघडे आले, वराडी वाजंत्री आले, आहेर देणारे आले, तसेच आहेर मागणारे आले. अला निरंजन, ते पाहिले भीक मागे. अल्लाह के नाम पे कुछ दे दे बाबा. ए कोणच्या देवाच्या नावाने भिका मागतो रे? अलख निरंजन म्हणतो, अल्ला म्हणतो. देऊन टाक ना. कायला देऊन टाक, हाती पायी धड येतो. जा चांगला धंदा कर कुठला तरी. अरे हाच आमचा धंदा आहे. पहिला धंदा चालना म्हणून दुसरा धंदा चालू केला, दुसरा धंदा चालना म्हणून तिसरा धंदा चालू केला, आणि तो चालता चालता हे कपडे आमच्या अंगावर आले. आता हाच आमचा धंदा. शाबास, चला पुढच्या दाराला चला. अरे वा, मुळात तुम्ही बिनदाराच्या घरात बसले आणि आम्हाला सांगताय पुढच्या दाराला जा. जा पुढच्या बाकड्यावर जा. हे शेवटचं बाकडं जे तुम्ही बळकावलंय, म्हणजे हे आमचं परमनंट बाकडं आहे. आमचं सगळं ह्याच्यावर असतं. काय असतं याच्यावर? जेवायचं, खायचं, प्यायचं. आणि मग झोपतो कुठं? ह्याच्यावर, हा ह्याच्यावर. बर 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 बर. म्हणजे थोडक्यात बेवारशी आहेस म्हण की. हे सगळं जगत बेवारस आहे. तू, मी, आपण सगळे बेवारसच आहोत. ए आम्हाला कायला बेवारशी म्हणतो रे तुझ्या? अहो असं काय करताय तुम्ही पाहुणं? हे एक काहीतरी ठरव. आधी बेवारशी म्हणला, आता पाहुणा म्हणला. नाते काय जोडायला लागला रे? तुम्ही घरदार सोडून आलात, इथं तुमचं कोणी आहे का? मग झाला तुम्ही बेवारस. आता पाहुणं, आपलं गाव सोडून तुम्ही इकडे आलात, मग झाले की नाही तुम्ही आमचे पाहुणे? कमाल आहे, ह्याला सगळं समजतं. मग संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत, बापड्यापासून बाईपर्यंत आम्ही सगळ्यांचं
बघितो काय बघितो भविष्य. असं मग माझं बघा ना. थँक्यू. वा 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 वा. काय बाईचा हात आहे, दिल्लीवाल्या बाईचा हात आणि या बाईचा हात काय बी फरक नाही बघा. ए, असं गोसावड्याचा हात धरण्यापेक्षा माझा हात धर. हे बघ वत्सा. हे वसत तुझ्या आईला काय म्हणायला लागला रे? एकदा बेवारशी म्हणतो, एकदा पाहुणा काय वाचता काय म्हणतो? बाजा. हा. अरे दाढीची जरा कदर कर. सॉरी अरे कसलं सोंग काढलंस हे? मग काय करणार, तू गाव सोडलंस, हा. गावची शान गेली. मी तिकडे राहून काय करणार, मी बी इकडे आलो. अरे पण हे असले कापड कमून घालून आला? अरे बरं पडतो. तिकीट तपासारा, तिकीट विचारत नाही. बर. पाया पडतो, वर पैसे बी देतो. हा सोंगाड्या चांगला करतो, याला आपल्या कंपनीत घेऊन टाकूया. हा महाराज माझा बी हात बघा की. काय करून तरी आहे का? तसं नाही म्हटलं, माझं बी लगीन ठरल की नाही हे बघा की. अहो कशाला लग्नाच्या भानगडीत पडताय तुम्ही? आता? तुम्ही एक चांगला जोडीदार बघा. जोडीदार हा. तुम्हीच भाग्य माझं ए, जोडीदार. ए, ए, हो ना. ए. हो, महाराज. बंदे अय्यो काय रे चंडाळांनो, तुम्ही तर फुटाणे खात बसलाय आणि बाजा तिथं खाताय की मलाही ए बाजा आहे कुठं? सांगतो, पण मला एका बक्षीस द्या ना. बक्षीस पाहिजे तुला? हौದು. कंच पाहिजे, डाव्या बाजूचं पाहिजे का उजव्या बाजूचं पाहिजे? अस्सल कोल्हापुरी आहे. काय होय तुमचं बोलणं? आम्ही इतकं चांगलं बातमी आणलंय आणि तुम्ही आम्हाला पायताण मारायचं गोष्टी करताय अरे की? पण लेका काय ते दावशील का नाही? ए, लपवून आणलाय रे. वाचा वाचा. अय्यो 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 अय्यो. ए, दे इकडं. ए अन्या, काय आहे? डॉक्टर माधुरी दीक्षितचा फोटो आहे. खाली बघा की. मायला बाजाबरोबर ही पोरगी कोण? तुमचं होणार सून आहे. ए आणि नीट बोलायचं, नीट बोलायचं. तुमची काकू म्हणू. ते तुझ्या टाकल्या काकू तुझ्या बाची काकू असाल. ए ऐका, शहरात जायचं, त्या बाजाला पकडायचं, इकडे घेऊन यायचं. या कपड्यात त्यांनी ओळखलं म्हणजे? ते बी खरं रे. एक काम करूया, काय करूया? ड्रेसिंग बदलून जाऊया. ड्रेसिंग मला बदलायला कापडच नाही. तू असा चल की नागवा. नाही म्हणजे आपण तिकडे मागू. दे दान सुटे गिराट काहीतरी द्या गरीबाला. काय द्या? ठीक आहे धर्मशाळा मायला खुळा आहे काय? आम्हाला काय कळत नाही काय? हॉटेल आहे म्हणून रूम आहे का? कशाला? तुझ्या बाला काय करायचंय? रूम आहे का नाही सांग. एसी पाहिजे का नॉन एसी? शिशी असलं काय नको हा. समधी व्यवस्था पाहिजे. डिपॉझिट ठेवा. डिपॉझिट ही चौघ चालतात का बघ दिखणे आहेत. हिच्या संगत ठेव. झुम झुंबा छक्क झुंबा झुंबा छक्क झुंबा झुंबा. ए स्टॉप. 1000 रुपये ठेवा. पैसे मागतात. हं, द्या तुमच्याकडे आहेत. 420. रूम नंबर 420 म्हटलं. मला वाटतं याला ओळखलं का काय? कोण आहे तिकडे? या 420 ला यांचं सामान 420 ला नेऊन ठेव. आपलं सामान आपल्या बरोबर आम्ही घेऊन जातो. चला. ए कोण आहे? उगाच कशाला दारा वाजवताय? माणसं झोपलीत कळत नाही काय? हाय कायच्या भन. कोण आहे कोण? पोलीस. ए मारी पोलीस म्हण. पोलीस लवकर. अरे हो पोलीस म्हण. अरे उघड. अरे उठा के. अरे हो थांब के. काय काम काय? दार उघड मग सांगतो. हे जे आयला याला काय घाई लागली आहे का काय कळत नाही मला. उघड लवकर. अरे उठ की उठ. पोलीस आले म्हणतात ना. दुसरा बसलाय. उघड दार. हा चांगलं स्वप्न पडलं होतं, लगेच उठवलं. उघड लवकर. काय रे एवढा काय? एवढा काय? अरे चाल चाल चाल. काय रे कुठून आलात? कुठून चाललात? कुठे राहता? कुठे तुम्ही? काय नाव काय तुमचं? काय करता इकडं? एक एक प्रश्न हळूहळू विचारा. काय डेक्कन क्वीन आहे का तुमची? अच्छा, हा तुमचा मोरक्या दिसतोय काय? दादा सगळ्यांचं सामान शोधा. चला चेक करा. चला लवकर. चल रे. बघतो साहेब. आता दाखवतो डेक्कन क्वीन तुमची. ओ साहेब, ओ साहेब, आतमध्ये पावडरची पार्सल सापडली. नाही, ते माझ्या दादाची पावडर आहे. हो
काय वर्षाची एकदम आणली कोकीन कोकीन अरे काय सापडलं का तिकडे साहेब या पुढे सापडल्या गांजाच्या. गांजा अहो ही चायची बुक्की आहे हो. अरे वा चांगलंय इंटरनॅशनल स्मगलर दिसताय ते काय असतं? गांजा आहे गांजा काय रे आणखी काय बघा साहेब काय रे काय झालं? काय झालं? बंदूक. अरे वा एक 56 नाही एकच आहे. मी माझ्या पोरासाठी खेळायला घेतले आणि हे का? खेळायला घेतले काय आता जे काय खेळायचं ना ते जेल मध्ये जाऊन खेळ आता माझं प्रमोशन नक्कीच चला एक पोच घ्या मी सगळ्यांना असं पकडलंय असं घ्या पोच घ्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम वाटतं. गाडी गचकी मारती आहे. काय झालं रे हे काय गाडी बंद पडली साहेब. चला उतरा खाली उतरा धक्का मारा हे उतार चाल. चला उतरा खाली उतार चल उतर चल धक्का मार चाल. खराब चल 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 धक्का मार चल उतर चल धक्का मार चल मी काय म्हणतो साहेब लय झालंय नाही इकडे नाही हे काय लाच देते पोलिसाला आणखीन एक गुन्हा करताय किती आहेत ते कुठे आहेत ते आहेत, जपून ठेवले तो. किती आहेत मोजल्यात कोणी साहेब ठीक आहे. हे घ्या आणखी काय काय काही नाही गळ्या शपथ काय बी नाही गळ्यात. डोळं फुटलं काय तुझं त्याची झडती घ्या काय ते सगळं काढून घ्या गाडे काढ काढतो हा सगळं ते झाडून चला चला सगळ्यांचं काढून घ्या चला पटापट पटापट घड्याळ घ्या. काढलं सगळं काढलं हो काही इकडे बघा टाकले एक लक्षात ठेवा काय तुम्ही जरा सज्जन वाटता म्हणून तुम्हाला सोडतो परत माझ्या एरियात दिसलात ना नागडा करून ठेवे ना पहर नागडे करून टाकले. पण त्यांना शंका नाही का आली तुमचे पांढरे केस बघून? हा. अहो पोलीस बघितल्यावर अगोदरच त्यांची ही तारांबळ उडाली. अहो मग त्याला सोडलं तरी कुठं? सोडलं गावाबाहेर नेऊन. हो. हा अहो त्यांचे दागिने आणि पैसे तर काढून घेतलेच वर कापडवी काढून घेतली. असंच पाहिजे. आता बसला असतील कुठल्या तरी देवळाच्या दारात भीक मागत. देवळाच्या दारात भीक मागत 12 महीने से तुझको प्यार जताऊंगा मैं. पैसे बेका पैसे बेका पैसे बेका पैसे 12 दे अरे दे 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 अरे 12 महीने में तुगा ना ए गपे भिकारला कुठला अरे सिनेमाच्या चालीवर तुम्ही भजन म्हणताय वय आले भजन सिनेमाच्या चालीतच म्हणतात. मग असं करूया त्या चालीवर भीक बी मागूया गाणं बी म्हणूया आणि नाचूया बी चला 12 महीने अरे दे 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 12 महीने में 12 महीने से तुझको प्यार जताऊंगा मैं. हा दे बाबा दे. हा यार दे 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 रे इकडे दे. आईला काय गावाकडनं पैसे येईपर्यंत हेच करावं लागणार आहे. काय करणार इन्स्पेक्टरने कापड पण काढून घेतलेत. या धंद्याशिवाय दुसरा आता पर्यायच नाहीये. 10ची मोड आहे का? 10चं काय मागताय हो 100चं मागा की. अरे हातरबाजा बरा सापडला काका अरे धारा याला धारा याला हा सोडू नका पकडा पकडा अरे पळक रे कोंड्या तेरे खाला के पास जाको आई के तू? हाँ गई थी कब गई थी? कल ही गई थी. अच्छा चल 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 जल्दी या बाजूने गेलाय अरे इथेच गेलाय भाज्या मी पाहिला नक्की इथेच आहे. गेला कुठे? अरे हे आबा 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 बुरका करून आलाय गंड थांब
तळमुळे काय अरे तिचा वर नाही गेला तिने का मारला ए, काय? बोला की नाही काय? बघ, अबे भाज्या भाज्या चाल. आपला मेंदू आहे ए, पकड चल, चल. चल, जा. ए, जा, जा, जा. ए, भाज्या, ए. अरे पोरग कुणाचं रडायला लागलं थांब. काय झालं रे बाळा का रडतोय तू ए लागलंय जोरात अरे तुला काय बोलता येतं का नाही तुला चॉकलेट पाहिजे का पाहिजे चल मग थँक्यू थँक्यू आणखी ये घे बाळ तुला काय पाहिजे ते घे यातलं घे रड नको लागलंय रे त्याला तुला माहितीये ना लहान लेकरं असे पाहिले की मला फार गईवरून येतं रे हा चॉकलेट घे म्हणलं इथं आपलंच दुकान आहे आणि ते बिचाऱ्याला रक्त यायला लागले पायाला ठेच बीच लागली असेल त्याला काही सांगता येईना कुणाचं लेकरू आहे घे बाळ ए ए पळालं किती झालं बिल किती झाले पैसे 170 रुपये काय सोन्यात चॉकलेट होते काय सोन्याची नाहीयेत हा पण त्यांनी एक नाही घेतली हा. अख्खी बरणी पालखी केली त्यांनी गंडवला त्या पोरानं ए हा. ए पोरे काय रे काय तुला चॉकलेट घे म्हणलं तर सगळं दुकानात घेऊन चालला अरे काय गडबड आहे हा पोरग का रडतोय त्यालाच विचारा का रे का रडतोस यांना विचारा त्याने आपला मामा केला मामा माझा मामा करायचा नाही हा? मी मामा आहे का काका आहे ते समजेल तुम्हाला सांगितलं होतं तुला चॉकलेट बिकलेट वाटत जाऊ दे गडबड चालली आहे अरे पण तू चला पोलीस सांगू नये ती दोघं गेल्यापासनं काहीच खबर बात नाही लई काळजी वाटते बघ मला मावशी मला बी लई काळजी वाटते बघ पण म्या तरी काय करू नाही नाही हे बघ आता असं गप राहून आपल्याला काही उपयोग नाही हा तू असं कर हा पत्र लिही त्याला पत्र पण लिहू तरी काय त्या सर्जा संगट बोलताना गुलू 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 इकडं जाऊन गुलू गुलू बोलती तिकडं जाऊन खुदू खुदू हसतीस तेव्हा काय मला विचारून तू सगळं करतीस वय ग काय लिहू तू एक काम कर ना सर्जाला पत्र लिहू म्हणजे तेव्हा समजे खबर बात आपल्याला कळवीन हा अहो असं काय बघताय माझी आठवण नाही का येत मी नाही जा काय झालं उकल्यावाने काय करायला लागला कुणाचं पत्र आहे माझं तुझं अच्छा सगुनीचं पत्र तरी म्हणलं गांजा पिल्यासारखा का नाचायला लागला एवढा गाणं गुणगुणत होतो
चौथ्याकडे पाठ नाही ना. थांब आधी लग्न उद्या बाई नाही माझी, नाही तू फोटोग्राफर आहे तू म्हणून एका दिवशी फ्लॅश चमकशील तर आमच्या म्हातारीच्या डोळ्यासमोर अंधार येईल. दमानी उद्या नाचत जाव, पण एवढं अंगात आले आणि कायला करायचं. लाव तिथे घे उचल तुम्ही ते. माझ्या गेला नाही हो. आता तिथं शॉक लागून एक कामगार गेला. सुकाळीच्या तुला कशा पाय आनंद झाला? अहो बाजाला पेपर तसा शॉक लावूया की. काय तिच्या मारी फुकणीचा आहे काय रे? तो बाजा काय तुझ्या खिशात बसतो का? काढला बाहेर आणि दिला शॉक त्याला? नाही हो, आता तुझ्या थिएटर मध्ये आहे की नाही, तिथले आपण दिवे शॉर्ट करायचे म्हणजे त्याला हात लागला का बाजा गेला. बाजा गेला. बेस्ट 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 बेस्ट. पण हे करणार कोण? मला काय माहित. आम्ही कसे बी आहे, मी करणार की काय. तिथला कामगार जरा हाताशी धरावं लागेल. खर्च जरा जादा येईल. खर्चाची चिंता करायची नाही, मी आहे ना. तुम्ही कामाचं बघा. ते आमच्यावर सोपं, आम्ही एकदम फत्ते. तू काढू नको म्हणते. तर टाईट कर की. लाव लाव. बघ बघ आता तू ह्यांना चांगला दणका. नीट लाव पिन सारख्या. गडबड करू नको. मी आहे रे. हे बघ वायरमेंट पटतो का बघतो. बरोबर, नाही तर आपणच करू काय. कशाला दुसरा पाहिजे इलेक्ट्रिशियन, आपण शॉर्ट करूया असं म्हणतोस काय. हे बघ मी आज जातो. बर खिडकीतून वायर बाहेर टाकतो. कळलं का. आज ह्यांना दणका देऊ चांगला. लाव पिन. मी खून केली की खाटका वाढायचा. काय हे तू मला सांगू नको. तुझं काम तू कर. हा अरे तीच असा बोंबलत बसला सध्या. म्हणलं बस बोंबलत, मला शॉक द्यायला निघाला होता काय. तुला शॉक लागला असता म्हणजे. अरे लागेलच कसा. आमच्या वायरमॅनने तजवीज करून ठेवली होती ना. सध्याला पण जास्त करंट बसू नये याची काळजी घेतली होती. आम्ही लांबूनच त्याची गंमत बघत बसलो होतो. पण प्लीज ही असली गंमत करत जाऊ नका, मला भीती वाटते. कोण मेला असता म्हणजे. मेलोच असतो. आता तुम्ही आमची राग गोळा करत असता स्मशानात. याच्या बायकोचं कुकू बळकट म्हणून वाचलो. माझ्या बायकोच्या कुकवाचा तुझा काय संबंध तळ्या. हे बघ, तुझी बायको तुझं कुकू काय ते बाहेर जाऊन मिटवा. साधी गोष्ट जमत नाही तुम्हाला. बांगड्या भरा रे बांगड्या. मारी मी नेऊन आता मलाच काहीतरी शक्कल काढली पाहिजे. शॉक देणार ते आता आम्हाला घालू नका. नाही रे टकल्या, शॉक तुला नाही देणार, बिजलीला देणार. काय खुजली आहे. तो कसा. बिजलीला पळवून आणायची. मी काय म्हणतो, आता बाई माणसाला पळवायचं म्हणजे लात घाल रे कमरत, लात घाल. त्याच्या मारी मी नेऊन एक सांगून ठेवतो, याच्या मोर कोणी तोंड उघडलं ना त्याच्या तोंडात घालीन पायच. तिच्या मारी मी नेऊन पास काय नाही. आता बिजलीला पळवायची म्हणजे पळवायचीच. पण ते जमणार कसं. जमणार कसं ते माझं मी बघतो. नाही ते तसा तुम्हाला जमणार नाही. मी पथ्य काढून बघतो म्हणजे कळेल तुम्हाला काय येते बघा. आणि येणार येणार ग. टॅक्सी. चलो भैया. आक्रमण. गाडी आडवी घाल. अरे टॅक्सी का थांबवली.
कितना बिल होया 250 रुपए अरे 250 अरे मीटर देखो यार उत्तर तुम्ही देखो हमको फंसावता है क्या 100 रुपए ले आओ। लेने का और चलो वो औरत को क्या हुआ? हम देखते हैं हमारे तेरे को क्या करने के चल चल हक्का छकडे हक्का येतो की रे राजा हे सगळं तुझ्या काकाचं कारस्थान आहे. त्या काकाला एवढं डोकं नाही रे, त्याचे चमचे जास्त हुशार आहेत. डोकं बधीर झालंय. काय करावं? पोलिसात तक्रार करूया. अरे काय येडायस का काय? पोलिसात कंप्लेंट करायची आणि नसतं जगत आपल्याच मागं कशाला लावून घ्यायचं? भीक नको कुत्रा आवर अशी अवस्था होईल आपली. पोलिसच आपल्याला म्हणले तुम्ही बिजलीला गायब केलं, मग काय करशील? आपण असं करूया, हा त्या चमच्यांपैकी एकाला उचलून आणूया आणि विजेचा झटका देऊया. अरे मरते डंगरे डुंगरे ते सगळे. आणि आता लोड शेडिंगचा काय भरोसा आहे? आपण झटका द्यायला घ्यायचो लाईट गेली मग. जनरेटर आणूया आणि देऊया झटका. अरे डिझेलचे भाव काय झालेत? अरे तुझे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय, तू प्रॉब्लेम सांगतो का मला? जोड्यानं मारीन नुसतं असं करता. याची चावी कुठं आहे? चावी होय दे. ह्याच्याकडे आहे. ए माझ्याकडे कुठे रे? हा, मग ह्याच्याकडे असेल. दे रे. मग नाही, तुमच्याकडे त्याच्याकडे. असेल. ऐ, नाही, थांब. माझ्याकडे आहे. लवकर दे रे. सांगायचं ना माझ्याकडे आहे म्हणून. लवकर दे रे. घाई झालीये घाई. मग जा की. हा. ए कुलूप काढ. ए, तो. चल 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 बाबा लवकर उघड, लवकर उघड. नाही तर काय हो? हे लवकर उघड. ए बाजूला अकलाय का? नाही म्हणलं आता आत कुठं चाललाय सगळेजण? आत कुठं चाललाय सगळेजण? हा ए इकडं आत मी एकटा जाणार आहे. आत अजिबात यायचं नाही. समजाने बाहेर उभं राहायचं. आणि एक लक्षात ठेवा, आतून कसलं बी आवाज आलं तरी बाहेरून दरवाजा उघडायचा नाही. हा, जातो रे. हे लावून घे कुलूप लावून, घे कुलूप लावून दे जाऊ फेकून. हे असले आवाज ऐकून मला तरी असं वाटतंय तो आता बाजा तिकडे बोंबल बसला असेल. बोबलो दे रे, मरू दे त्याला. तुला काय आणि खेळणार? अरे हो हात करून बघ. नाही तू छक मार. त्याने ताकीद दिली आहे. अजिबात कोणी बोंबाबोंब करायचे नाही, आवाज करायचा नाही, बोलायचं पण नाही. नक्की काय चाललंय? ए उघडू काय? का? अरे आवाज थांबला. मग आता उघडायला हरकत नाही. त्याने काय सांगितलं? आवाज येईपर्यंत उघडायचा नाही. हा तेच. आता जातो. आईला फुल चिंध्या केल्या. कोणी केल्या? ह्या वातावरणात आल्यावर किती प्रसन्न वाटतंय नाही? मन अगदी मनात चांगले चांगले विचार यायला लागतात. ऐक ना, ह्या देवीचीच कृपा म्हणून मी काल वाचले. तुला सांगते, त्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे हे घडलं. काल त्याने तो सगळा प्रकार बघितला आणि मग एक नाटक केलं. मागच्या दारातून आत आला आणि मला बाहेर काढला आणि माझी जागा घेतली. आणि त्या काका आणि चमच्याला असं मारलं. तुला सांगू ना, तू बघायला पाहिजे पण होतं. तू एकटं कशाला जायचं? कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं. आता मला काय माहिती? आणि माझं आणि त्याचं काय वैर रे? म्हणून मी गेले. हे बघ, काकाचं माझं वैर आहे म्हणल्यावर ओघानच तुझंही वैर झालंच ना त्याच्या बरोबर. पाण्याबरोबर नाळाची यात्रा असतीच. काय का असे ना, पण कालचा दिवस माझा चांगला होता आणि देवीच्या कृपेने मी वाचले. चल जाऊया. तू पहिल्यांदाच आलायस ना? खूप गर्दी असते इथे. छान आहे ना? नवीनच लग्न झालेलं दिसतंय. नाही, जोडीने दर्शनाला आलात म्हणून नाही म्हटलं. झालेलं नाही, पण होण्याच्या मार्गावर आहे. देवीची कृपा असेल ना तर तेही लवकर होईल. मग नवस मागून घ्या, पहिला मुलगाच होऊ द्या म्हणून. हो चला. आता ती देवीच्या हातात नाही, डॉक्टरांच्या हातात असतंय. असं काय म्हणतोस? असं काय म्हणतो म्हणजे? अगं डॉक्टर गर्भलिंग चाचणी करून मुलगा आहे का मुलगी आहे सोनोग्राफी मशीनवर आधीच सांगतात, कुणाचाही जन्म व्हायच्या आधी.
आणि आजकाल इतके थोर आई बाप आहेत की ते मुलगी असेल तर गर्भातच मारून टाकतेत. स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण केवढं वाढलं देशात. पण अशाने फायदा काय? फायदा कायचा, झाला तो तोटा होईल. एक वेळ अशी येईल की महाभारतासारखी अवस्था येईल. महाभारतातल्या द्रौपदीची झाली होती ना 5-5 नवरे, म्हणजे कुठला निवडायचा हाच प्रश्न पडत राहील. बाया कमी होतील, माणसं जास्त होतील. यांना आकला नकोच का? पण खरंच डॉक्टर हा जीव देणारा असतो, जीव घेणारा असतो का? हाणायला पाहिजेत असे डॉक्टर जोड्याने. बरोबर बोलतोस तू. चला, अरे गर्दी लईच आहे. असू देत. तुला सांगते, इतर देवळात होतं ना स्पेशल दर्शनाची लाईन लागते, तसं इथे नाहीये. स्पेशल दर्शन म्हणजे? अरे म्हणजे तेच 100 रुपये मुखदर्शन, गाभाऱ्याबरोबर दर्शन 500 रुपये, डायरेक्ट दर्शन 1000 रुपये आणि देवीच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी 5000 रुपये. अरे देवाचा सुद्धा बाजार मांडला या लोकांनी. तुला मी सांगू का, धर्म कळा ना आणि ह्यो धार्मिक दहशतवादच जास्त झालाय. म्हणजे 300 रुपयाचा अंगारा, 500 रुपयाचा त्या महाराजाचा कुठल्या तरी भोंदू महाराजाचा फोटो, असे पण जोड्याने हाणले पाहिजेत. पण लोक विचार करीत नाहीत. हो ना. हे पुरल का? काय नाही, आपण म्हणलं 5 जण आहोत. पुरल काय करायचं या दोरीचं? अरे फास लावून घ्यायचा आपण. अरे फास आपण घ्यायचा का त्या बाजाला फाशी द्यायचा? काय फायदा? आपण इतके दिवस इथे आहोत, आपल्याला काय जमलंय का? अरे. म्हणून म्हणतोय फास लावून घ्या आणि मरून जाऊया की रे. ए हड तुझं तुझ मर, मी कशा मरू? चल, आम्ही काय तुझ्यासाठी लेचे पैकी नाही. एक तुझ्या बाजाला मारीन, नाही तुझ्या काकाला तरी मारीन. हो काय मार मार तसंच कर. तेच म्हणतो मी. च्या माईला मी नेऊन आमचंच खातय, आम्हालाच मारतय. सुकाळीच्या नो तुम्हाला नेऊन का नाही तिथं जमिनीत गाडलं पाहिजे. कशा बाई चिडताय? आपण एक काम करूया, त्या बाजाला जित्त काढूया. हा? काय म्हणजे बाजाला जित्ता काढूया. अरे त्याला गाडायचं म्हणजे खड्डा खणायला पाहिजे की रे. आणि खड्डा खणायला हे काय आपलं गाव असतं काय? नाही म्हणजे त्याला उंच नेऊ डोंगरावरती आणि देऊ ढकलू ना. अरे पण त्यासाठी डोंगरावर जावं लागेल, त्याचं काय? आयडिया चांगली आहे. तुम्ही सगळे एक काम करा, सगळे मिळून तुम्ही डोंगरावर जावा. सगळ्यात उंच डोंगर टाकायचा आणि पटाटा उड्या टाकायच्या. च्या माईचा तुझ्या, हा मी सापडत होतो काय तुम्हाला? माझ्याशिवाय दुसरा कोणी सापडला नाही. मग आम्ही इथं कशाला थांबलो असतो? फोटोत किती भोळा शंकर दिसतोस, पण प्रत्यक्षात हाय. तू काय एवढं लाजायला काय झालं? फोटोत तर मारे धडाधडा बोलत होते आणि फोटोतला माणूस जिवंत होऊन आल्यावर एवढं काय घाबरायला झालं? फोटोतल्या माणसाची भीती नसते ना म्हणून. बर, मग मी पण फोटोतल्या माणसासारखा असं गप उभा राहतो. ए, बिजली आहे, थांब ना. देणार देणार धीर धर धीर धर धीर धर धीर धर. कुठे झाला? ए, हा बघ, लिंबू सरबत घेऊन फिरतोय. एवढी मोठी स्ट्रॉ आहे. चल तिकडे, चल 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 चल. काय रे बाबा, तो तर तुझं हातामध्ये घेऊन फिरतो की रे. लाईन मध्ये कशासाठी? अहो हे भरलंय, रिकामा नको करायला. माझा ऐकतं काय, याचं तू शिवांबू करून टाक. पिशवी पण रिकामा होईल, तब्येत पण चांगलं राहील. चुप. ए आईला बाहेर रे, कोण आहे? चायला हसते. ए, आईला बघ रे. चायला पुरुषांच्या बद्दल तू काय करते? आपलं करतो, आपलं करता. काय तो बघितला का? फोटो बघ. आईला अर्धी बाई आणि अर्धा पुरुष. दोन्ही मधला मी. काय तुम्हाला लाज लज्जा शरम आहे की नाही? हाय हाय, आम्हाला लाज आहे, लज्जा आहे, शरम आहे, ते पण आहे. काय रे ते? भीड फाड. हा, बिडबाड. बिघाड मग चला की आत. आता तू इथून जातो का? तुझा दबंग करू. माझा काय दबंग करणार? मीच लावते की तुम्हाला दांडू बाम. चल ना रे, चल ना. हे बघ, हे बघ. एकटं कशाला? दोघं बी आत चला की. काय करणार आहेस तू? काय करणार? अंगाला हात लावायचं कारण नाही सांगून ठेवते, लई महागात पडेल. काय असेल ते लांबूनच. चला चला, आज दाखवते मी काय करणार ते. चला ना, चला ना. अरे तुमचं
संपलंय की नाही अजून का सगळी जवानी इथंच दाखवताय ते शिलासाठी काय शिल्लक ठेवा. अरे किती वेळ चालायचं आयटम सॉन्ग इथं फार पॅन्ट चोली झाली माझी. वय ना बकरून टक्की पूर्ण हे जे आहे ना, हे काय करतं बघूया. हे बाहेर ये. हे घे ना. अरे काळजी करू नको. मी आहे ना. आहे ना, मी आहे ना. अरे मी आहे ना. हाय, शाबास. ए, तू जाय. अरे पुरुषाला भंग चाललाय. TV वाला बोलवा, TV वाला बोलवा. आईला किती वेळ उभं राहायचं यार अजून कटाळा आला. पाहू ना हा किती वाजले हो. 7:45. किती 7:45. वय मला वाटलं काय वाटलं? काय नाही काय नाही काय नाही. चोराच्या गावाला जायला गाडी विचारायची होती. किती वाजता आहे. किती वाजता रे? रात्री 12 वाजता. 12ला या. काय चेष्टा करता पाहुणं. 9ची गाडी आणि 12 वाजता म्हणून तुम्हीच सांगताय. हा आहे ना, मग कशाला विचारताय. हम्म. तेच तर थोडा टाइमपास करतोय. ए, टाइमपासचा आयटम आहेत का मी तिकडे जा. हात पीठ मागे या. त्याला ए बाबा माझ्या त्या मावशीची गाडी तिकडे येणार असेल. चल जाऊया तिकडे चल. त्याला काय ते. लल्ला का माफ करा, हं? खुळ्याच्या वाडीची गाडी गेली का हो. हा आला दुसरा. एकाला चोराची गाडी पाहिजे होती, एकाला खुळ्याची गाडी पाहिजे. तुम्हाला मेंटल हॉस्पिटलला जायचं का हो. बरोबर. हा. बरोबर म्हणजे अहो मी मेंटल हॉस्पिटललाच निघालोय. मी तिथला डॉक्टर आहे. वाटलंच तुम्ही डॉक्टर आहे, नाहीतर मला असं वाटलं होतं तुम्ही. नाहीतर नाही म्हणजे हॉस्पिटल मध्येच काम करत असणार असं त्याला वाटलं होतं. जा तिकडे गाडी चला. जा मेंटल हॉस्पिटलची ती आपली गाडी दिसते. जरा बघू कोणची आहे. चला. मावशी मावशी मावशी. हे घे ए, ही बॅग घे हो. अरे आणि टपावरचं ज्वारीचं पोत आहे ना तेही काढून घे. अरे माझं काय रे. हमाल हे बघ हे तुझं काम आहे. त्याचे जे काही पैसे होतील ना ते मी तुला देईन. पण जर का तू जादा पैसे मागितलेस ना तर तुझी तक्रारही करी ना. अरे, हाय, हाय. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे मावशी. हा? हे पहा हा दिसत जरी हमाला सारखा असला तरी हा हमाल नाहीये. मग काय झालंय आमची मावशी या एसटीतनं येणार म्हणून आम्ही इथं वाट पाहण्यासाठी आलेलो आहे. तो जरी हमाला सारखा दिसत असला तरी तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे, मोठा माणूस आहे. तुम्ही बदाबद त्याच्याकडे पिशव्या दिल्या तर पोती काढायला सांगायला लागला. काय याला अर्थ सॉरी आहे? सॉरी सॉरी सॉरी. इथं मुतारी कुठे दिसली का. मुतारी कुठे दिसली का म्हणजे हरवली का इथं तसं नाही कुठे? हो. मुतारी कुठे आहे तुम्हाला माहितीये का म्हणतो. मी सांगू का तुम्हाला समोर असण्याचा अंदाज आहे बरं का. हवामानाचा अंदाज विचारत आहे. मुतारी विचारतोय. मुतारी कुठेही सांगा की ना. आम्ही काय मुतारे शोधत हिंडतो काय. आम्ही तुमच्यासारखे नव्हे आहेत या गावात. माझी सांगायचं नाही का तुमच्या सगळं बोलण्याच्या नादात अर्धी हात. मग कशाला तिकडे जाता. इथंच बसा ना. त्याला काय होतंय. आज मुद्दार विचारतोय, उद्या तू तर विचार. चायला चल रे. केली असती. बोलायचं राहतं राहिलं आपलं. चल. चल येडे हो आपण इथं. चल इथं थांबलो तर काय लोक थांबलो. मी एलिया अरे मावशी. लाजलं की मावशे. काय र 1 तास झाला तुमची वाट बघतो इथं म्या. वाट बघून कंटाळून गेलो. कुठे कलमडला वाटत गोडा. सगळं एसटी स्टँड धुंडून झालं. कुठं शेण खाल्लं. अहो इथंच होतो. इथंच होतो आम्ही. मावशे इथंच. सगुना सगुना कुठे आहे ग. सगळं हा. ना त्या तिथं बसले झाडाखाली पेशव्या राखत. अरे आता ते लोट नाही करून म्या कुठं इथं मी रोज बसतो तिला. मला सांगा कुठे गेला होता तुम्ही. अगं मावशी इथंच होतो पण मला आधी सांग तुम्ही का आला इथं. का आला तिथं. आता तुम्ही दोघं इकडं आम्ही दोघी तिकडं. काय बेवर्षासारखं राहायचं वय. बेवारशी नाही तर काय. आता इथं राहण्यात काय उपयोग नाही. तिकडे बायका पोरं आमच्या नावानं शंक करत असतील. ए अरे काय एवढा उथळ झालायस. हा का मला बायका पूर्ण आहेत वय. नाही ते आहेत ते माहित आहेत, पण ते गावाकडे भीक मागतात की आणखीन काय करतायत कधी विचारलंस का. ए तेच बघायला चाललंय. चल जाऊया माघारी. काय रे सुकाळीच्या नो कुठं निघाला सा. गावाकडं. का इथं खायला मिळत नाही. 2-2 वेळेला भरपताय की. आठवतंय काय गावाकडे एक वेळेला सुद्धा खायला मिळत नव्हतं ते. तसं नव पण आता इथे किती दिवस राहायचं. असं वय मग सुकाळीच्या नो मला एकट्याला सोडून चाललाय काय. खाताय पिताय माझं आणि जावा 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 समजे जण जावा. मी जाणार नाही इथनं. शेंडी तुटो नाहीतर पारंबी. काय तुटायचं ते तुटू द्या वा. पुढं काय करायचं ते ठरवा आधी. काय तुटलं काय. काय आपल्या चनी आणि ह्यांची चनी ते काय जमणार नाही. मी काय म्हणतो कोणाला तरी सुपारी देऊया काय. सॉलेट काय सॉलेट आयडिया आहे तुझी. येस बघा एखादा सुपारीवाला शोधून काढा.
चला. ए गावलं गावलं. मग बोंबलतं कशा बाई ही तर खिडक्या कुठे आहेत तो सुपारीवाला? खिडक्या सुपारी शेट म्हणायचं, अर्धीच्याच नाहीतर हातातल्या अडकी त्यानं तुझं डोसकं सुपारी सारखं कातरून काढन. मीच खिडक्या सुपारी शेट. बोल काय काम आहे? तर खिडक्या सुपारी शेठ साहेब, आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती. काय पानाचं दुकान बिकान काढायचंय की काय? हा? नाही, मला हे दुकान इकायचं हाय. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, जुळून देतो बघा. हे दुकान घेऊन काय करणार आम्ही? ते गप्परे तसं नव, ही बाब जरा वेगळी आहे. चार चौघात सांगण्यासारखी नाहीये. अहो, मग इथं तरी तुमच्याशिवाय कोण आहे? हा? आणि असली कसली बाब आहे? काही यातली बाब आहे? हा? अय्यो, काय हो तुमचं बोल नका बोलण्याचं पिल्लो. आमच्या वयाकडे तरी बघा किंवा वयाचं काही नसतं. तुमच्यासारखी बरीच गिरायक येतात. आमची गोष्ट वेगळी आहे. का? त्रिकोणाचं ऑपरेशन झालंय वय? बोला की. आम्हाला सुपारी द्यायची. अहो मग द्या की. किती किलो? 2 किलो आहे का? आणि काय दरानं देणार? हा? आईला आता बॉम्बला. अहो ही सुपारी नव. म्हणजे खुनाची. करेक्ट. बर बर ठीक आहे. काम सांगा. काय एका माणसाला खलास करायचं. तो माणूस किती वर्षाचा आहे? म्हणजे तुम्ही वय बघून सुपारी घेता? अहो बरोबर ना. अहो ज्यानं सुपारी दिली त्याचं वय आधी बघतो आणि नंतर ज्याची घेतली त्याचं वय बघतो. आता आम्ही चौघांनी सुपारी दिली वय म्हणजे आमच्या चौघांची वय बघणार. बघायलाच हवं ना. हे बघा, मी तुम्हाला एक फॉर्म देतो, तो मला भरून द्या. तो मी वर पाठवतो आणि वरून मंजूर झाला की तू मसली कळवतो. कुठं स्वर्गात का? नाही, मसनात. चला निघा इथनं. अहो असं चिडू नका, आम्ही परदेशी आहोत. हा, मग इथं बेवारशी म्हणून आलात का काय? आता बाऱ्या बोला ना, इथनं निघा, नाहीतर हाय ती सुपारी बी काढून घेईन. नाही चल इकडे. अरे ते अरे इकडे. ह्यांचं ऐकू नका. मी काय म्हणतो, चांगला शेठ, सुपारी शेठ, शेठ माझे एवढे काम करा. मी तुमच्या पाया पडतो. च्या माईला तुमच्या. चालली घेतला चिडलोय. चाल. आणि हे बघा, परत इथं आसपास जरी दिसला ना तर चौघासनी काढून टाकीन आणि त्याच्यावर 40 मजली इमारत बांधीन. आदर्श नाव देईन त्याला. आदर्श घोटाळा. हा, म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे कसं असतं, अशा इमारतीत तुम्हाला जर घर मिळवायचं असेल तर तुमची मुख्यमंत्र्यांशी ओळख तरी पाहिजे, किंवा मंत्रिमंडळातला एखादा नातेवाईक मंत्री तुमचा नातेवाईक तरी पाहिजे, किंवा तुमच्या घरातील कुणीतरी मिलिटरीत असलं पाहिजे. बाकीच्यांना शक्य नाही ते. अरे पण हा भूखंड गावातल्या अनाथ मुलांच्या वसतिगृहासाठी राखीव ठेवलाय ना. अरे असे काही भूखंडन काही घोटाळे आहेत. रिझर्व होता अनाथांसाठी, पण बिल्डिंग बांधली नाथांनी आणि नाथांच्याच लोकांसाठी. मग इतरांनी कुठे जायचं? झोपडपट्टीत. झोपडपट्टीत? अरे पण आता तर गिरणी कामगारांना मोफत घरं दिली जाणार असं चित्र रंगवलं जात आहे. नुसतं चित्रच आहे ते, काय खरंय त्याच्यात? कित्येक गिरणी कामगार गिरण्या बंद झाले की गावाकडे वापस गेले आणि कित्येक जणांना वर जागा मिळाली. वर म्हणजे थेट स्वर्गात. हा, स्वर्गात? मग काय, असे खोटे आश्वासन देणारे नेते असले म्हणजे कामगारांचं काय व्हायचं दुसरं? कष्ट करून गिरणी कामगारांनी आपली घरं जगवली, जोपासली, देवासारखी पूजा केली आणि त्यांना कोणीच वाली नाही. इथंच तो घोडं पेंड खातय ना. मग ह्यासाठी काहीच होऊ शकत नाही. आपला कामगार भोळा अडाणी आहे, त्याला दरवेळी आशेचं गाजर दाखवलं जातं आणि तो त्या आशेवरच जगत राहतो. मग हे असं किती दिवस चालणार? जोपर्यंत कामगार हुशार होत नाही तोपर्यंत. म्हणजे गिरणी कामगारांना योग्य मार्गदर्शन करणारा एखादा चांगला नेता मिळाला तर त्यांचा भोळा अडाणीपणा दूर होईल, ते हुशार होतील आणि मग परिस्थिती बदलल. बस, ज्या संधीची आजपर्यंत वाट पाहत होतो ती संधी आली. काही करून आपण हा चषक जिंकायचा म्हणजे जिंकायचा. आजपासून सगळे कार्यक्रम पण आता आपलं एकच ध्येय, हा चषक. बिजली, नव्या स्टेप्स काढा. आता हे काय सांगायला पाहिजे? बाजा, तुझं ध्येय ते आमचं ध्येय. आपण खूप मेहनत करायची, सगळी ताकद पणाला लावायची आणि हा चषक जिंकूनच आणायचा. आणि उद्यापासून नाही, आजपासूनच तालमी सुरू करायचा. हा. ओ बाजीराव, तुझा काका
आणि ते चमचे सहकारी गप्प बसतील या भ्रमात राहू नकोस. या कामात काहीतरी मोडता घालण्याचा त्यांचा पण काहीतरी विचार असणारच. तुम्ही गप कशा बाई? गप कुठं हे चाललंय दिसत नाही तुला? विचार करायला लागलोय. बाजी आणि बिजली तिथं चषक जिंकायच्या तयारीत आहेत. त्यांच्यावर मात कशी करायची ह्याचा विचार करतोय. अहो पण ती स्पर्धा नाच गाण्याची आहे. आपल्याला नाच गाण्यात जमतंय का? आपण काय तुंतुण वाजवणार तिकडं? तुझं तुंतुन बंद कर की रे. बघा तो उलटा विचार करतो. नाही पण त्याचं बी म्हणणं बरोबर आहे रे. काय? आपण स्टेजवर नाच गाणं कसं करणार? आपल्याला काही जमणार नाही. तेव्हा आपण त्याच्यावर मात करण्यासाठी दुसरा काहीतरी उपाय शोधला पाहिजे. बाजा स्टेजवर नाचणार, बरोबर? तुम्हाला स्टेजवर नाचता येणार नाही, बरोबर? तेच म्हणतोय. मी काय म्हणतोय, स्टेज उडवून दिलं तर? याला म्हणत्या डोसकं. काय झालं? नाही ते सगळं खरं आहे, पण हे स्टेज उडवणार कसं आणि कोण? हे आहेत की यांचं काय घालायचं काय लोणचा लावा की यांना कामाला. चला उठा. तुझं डोस काय नव? चला कामाला लागा. चला निघा. मला विचार करू दे. हे काय लिहिलंय? येथे सर्व प्रकारची दारू मिळेल. येथे? हा, तुझ्या बाण ठेवलोय पिपात. चला मालक, आम्ही आलो बालक. मालक, मी काय म्हणतोय, दारू मिळेल का? दारू हवे दारूच दुकान आहे. कोणती पाहिजे सांगा. म्हणजे मोसंबी, नारिंगी, संत्रा, काजू. आपण देशी बर का? नाही हो, ते आम्हाला की नाही उडवायला दारू पाहिजे. एक काय करतो, उडायची तर ती दुसरी हे दुकान सगळं बघून घेतलं ना? अनवर विचारताय म्हणजे सकाळी झोकून आला काय? मंग्या पैलवान आहे, तोंड सांभाळून बोलायचं. एक पण कुस्ती मारली नाही. गुमान चालतो आता का येऊ बाहेर? हा, या की. हे बघा, कवटी पहिल्या झाडाची. कवटी एवढीच आपली त्याची. याला काय अर्थ आहे का तुम्ही बघा? दिसत नाही का धक्का मारतोय? मी ह्यांच्याशी बोलत बाहेर आलो तर धक्का तुझा लागलाय बाबा मला. मारलाय तू मारला. तू मार. अरे बापरे, हात लावून बघ. हे बघ, त्यांनी शर्ट लावलाय, अंगाला हात लावलाय का? सांगा ना मला. नाही मी काय बोललो, ह्याला म्हणतात अंगाला हात लावला. असं लावला का? नाही, तसं नाही केलं. हे शर्ट तेवढा तो लावला. आओ, चालून पाय दुखायला लागले. अजून किती वेळ चालायचंय? अरे आता रिक्षा नाही मिळत त्याला. मी काय करू? एक काम करतो, या 2 भाजीच्या पिशव्या आणि तुला खांद्यावर घेऊनच चालतो. हा चला. चला काय चला. कशी दिली? काय कशी दिली? ही तुमच्या पिशवीतली भाजी. ओ भाऊ, ही आम्ही आमच्यासाठी विकत घेतली, विकण्यासाठी नाही. अहो यातलीच थोडी मला देता का? हा? काय माणूस आहे हो? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? ही भाजी विकायला नाही ठेवली आहे. अहो मी कुठं म्हणतो विकत द्या म्हणून. अरे चांगलं काय दर ठरलाय? अहो यांचं अजून काय नक्की ठरलं नाही. मग ठरवा की. हो. काय ठरवा? अहो तुम्ही का बसाव, तुम्हाला कसली पंचायत? तेच तर त्यांना मगापासून सांगतोय मी. तुमच्या डोक्यात ठिकाणा नाही का? काय आणू? सरळ बोलायचं. तुम्ही बाजारात आहे, हा तुमचा माल कसा घ्यायचा ते आम्ही ठरवू, अगदी फुकट सुद्धा. आणि ते आम्ही ठरवणार घ्यायचा का नाही. पाहिलं कमाल आहे. पावती फाटली काय? कोणाची? यांची? यांची नाही हो, म्युन्सिपाल्टीची. रस्त्यावर भाजी विक्री करताय ना त्याची. अहो आम्ही रस्त्यावर भाजी विकत नाहीये हो. अहो, ही विकत घेऊन आम्ही घरी चाललोय. अरे मग इथं काय थांबलात? हं? हो घ्या. बरोबर आहे तुमचं. इथं भेटला तो वर भेटू नका. ते भर भाजी भर. अगं भर भाजी. हो टाका भाजी नका. ऐका ही जड आहे, धर हा? पकड. अहो ऐका तरी. चला बाहेर वा बाहेर हो. चल. काय रे चंडाळा, असं धक्के काय मारतो रे? आम्ही काय चोरी केलं काय तुझं दुकान मध्ये? भवानीच्या टायमाला तुमच्यासारखी गिरायक आली तर जीव द्यायची पाळी येईल माझ्यावर. अहो स्टेज उडवायची यंत्रणा आहे का? एवढंच विचारलं. आहे ना.
तुम्हाला देतो तुम्ही उडवा स्टेज मी जातो फासावर अहो चेष्टेल म्हणलो मी चेष्टेनं म्हटलं मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतो चेष्टेनं म्हटलं मी ही चेष्टा बरी नाही चेष्टा बरी नाही. इथून सरळ जा समोरच्या लाईटच्या तारेवर उलटा लटकवीन तुम्हाला वटवाकडा सारखा हे पण चेष्टेने बोलले चला आता चला आणि दिसू नका मी काय म्हणतो हे बघा त्यांचं सोडा तुमचं सोडा खरोखर यंत्रणा आहे का तुमच्याकडे अगं हे असं आहे असं साईड 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 एकदम हे बघ येथे सुरंगाची दारू मेल. मी काय म्हणतोय नीट चौकशी करा आत्तापतूर 4 ठिकाणी आपण जोडं खाल्ल्यात हो माझं म्हणणं असं आहे बरं का या दोघांची पाठवे की जा जातो जा जा चला जा जा आम्ही वाट बघतोय मग. येण्यात पडली नाही म्हणजे झाली. नो दिस इज ब्लॅक लेडीज मुलगी आहे. वेलकम सर व्हॉट कॅन आय डू फॉर यू हे काय बोलले ते बोलले की वेंगलेश आम्हाला ना ते व्हॉट्स द कॉस्ट ऑफ दिस दारू 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 व्हॉट दारू दारू ते डबांग प्लीज प्लीज हॅव अ सीट हॅव अ सीट हो बरा म्हणते इकडं मतलब ऐसा लाइट कलर में है तो थोड़ा डार्क कलर में कोई ब्लॅक और समथिंग मॅचिंग बोला सर काय सेवा करू मी तुमची सेव बाजूला राहू देव. बरं मला आधी सांगा तुमच्याकडे सुरुंग उडवायची दारू आहे का? सुरुंग उडवायची दारू नाही हो सर तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. अरे काय चुकीचं बोलताय खाली चांगला बोर्ड लावलाय की रे तुम्ही नाही 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 तो पलीकडच्या दुकानाचा बोर्ड आहे तुम्ही चुकून त्या दुकानात जायची ऐवजी या दुकानात आलात. अरे मग या दुकानमध्ये काय चालतं ते तरी सांगून सोडा की. अहो सर तुम्ही मगाचपासून बघत आहात हे स्त्रियांच्या कपड्यांचं दुकान आहे. ठीक आहे हा हा मग ते चला इथे काय थांबून उपयोग नाही आपलं हे पकडलं. आरोही फ्युचर डेव्हलपर्स यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या शाहीर दादा कोंडके स्मृती चषकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आतापर्यंत निरनिराळ्या कलाकारांनी आपापली कला या कलामंचावर सादर केलेली आहे आणि यातून निवडलेले 4 स्पर्धक आपली कला या कलामंचावर सादर करीत आहेत. आणि यातूनच शाहीर दादा कोंडके स्मृती चषकाचा मानकरी ठरणार आहे. आणि आजपर्यंत आम्ही चालवलेल्या या उपक्रमाला आपण भव्य आणि उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. आणि हा चषक जिंकणाऱ्या स्पर्धकाला 21 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तेव्हा सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा. आता प्रथम शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान व आरोही फ्युचर डेव्हलपर्स यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या शाहीर दादा कोंडके स्मृती चषक स्पर्धेच्या विजेत्यांना म्हणजेच बाजीराव बिजली ग्रुप पुणे यांना गौरवण्यासाठी मी माननीय श्री विठ्ठल शेठ चव्हाण व माननीय श्री ॲडव्होकेट एकनाथजी जावीर साहेब आणि श्रीमती इनामदार आणि कुलकर्णी साहेब यांनी रंगमंचावर येऊन विजेत्यांना चषक देऊन सन्मानित करावं. घेतलं तोंड काळ करून. मी हा तुम्हाला सांगितलं होतं या कुरगोड्या जोशाच्या नादी लागू नका या पट्टेकुटीच्या नादी लागू नका. अव कशासाठी चाललंय हे समज त्या बाजाच्या इस्टेटसाठी नव हा त्याला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? ती इस्टेट ह्यांच्याकडे जाणार नव ह्या 4 कुत्र्यांच्याकडे ह्या माकडांच्याकडे. माफी करा त्याला बी माफी करा. हे सगळं यानं माझं आता डोळं उघडलं बघा. तुम्हाला सांगतो लय प्रयत्न केलं तिच्या मारी त्या बाजाला मारायचं मी. मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरे सर्जा होता है. त्या स्टेजच्या जवळ बॉम्ब नव्हता. तुम्हाला दल घडवण्यासाठी मी रिमोट तयार केला होता. काय असतंय तुमच्या मारी मी यांच्यासारखा मित्र हवा. हो काका माझं कौतुक राहू द्या.
ते बघा भाज्याने एवढं मिळवलंय ना त्याचं कौतुक करूया. चला चला उठा चला चला वाजवा जरा कौतुक करा. कावळा चालला ए लबाड खोल्या हा, चल. ए, जोश्या कुरघोड्या. ओ, मावशी, काय झालं? चल. नीट चला हसा, थोबड नीट ठेवा. आधी रडून तर घेऊ दे. वा वा माझ्या वा. अरे आमच्या अख्ख्या घराण्याचं नाव चमकिवलंच तू. आतापर्यंत माझं हे काय काळं तोंड केलं त्याबद्दल माफी मागतो रे बाबा. नाही काका, सगळी इस्टेट तुम्हाला पाहिजे ना, घेऊन टाका. आता मला माझ्या आयुष्याचं ध्येय कळालंय आणि मिळालंय सुद्धा. आता मी कलेची सेवा करत सगळीकडे फिरत राहणार, लोकांचं मनोरंजन करणार काका. अरे पण असं कसं? तुझ्याशिवाय कोण हाय कोण मला? तुम्ही कुठं जाऊ नका. मी माझं काळ तोंड घेतो आणि जातो पंढरपूरला. हो काका तुम्ही पुष्कळ झालो पण आमची पोरबळ कोण सांभाळणार? तुझा स्वाड रे. पण हे भाज्याचा तिसरा पोरगी तिसरा नाही त्याची काळजी करू नका रामांना. आता आमचं निश्चित आहे, हम दो हमारा एक. 2 नाही 3 नाही.